डॉक्टर कमलाकर अनंत ठकार हे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा देणार आहेत। तत्पूर्वी डॉक्टर ठकार सरांचा थोडक्यात परिचय सांगणं हे मला योग्य वाटतं। डॉक्टर कमलाकर अनंत ठकार हे मूळचे पुण्याचे स्वयंसेवक, वैदिकाश्रम शाखेचे 1942 मध्ये ते त्या शाखेत जाऊ लागले स्वयंसेवक म्हणून। माझ्याशी बोलताना मागाशी ते म्हणाले की 42च्या एकूण चळवळीमध्ये भाग घेतल्यानंतर माझ्यावर अनेकांनी अनेक प्रयोग केले, परंतु मी शेवटी ठरवलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघातच स्वयंसेवक म्हणून जायचं आणि त्यानुसार ते 1942 साली स्वयंसेवक म्हणून पुण्याच्या वैदिकाश्रम शाखेत जाऊ लागले। लौकिक अर्थाने डॉक्टर ठकार सर हे पुण्याच्या फर्गसन कॉलेज मधून BSc झाले। त्यानंतर पुण्याच्या त्यावेळच्या प्रख्यात रानडे इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक्स इन्स्टिट्यूट मधून त्यांनी MSc केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्रातील पदव्युत्तर अशी डिग्री प्राप्त केली। त्यानंतर 1960 मध्ये त्यांनी रसायनशास्त्रात PhD ही डिग्री मिळवली। उल्लेखनीय बाब ही की मराठवाडा विद्यापीठाची ती पहिली PhD ची डिग्री की ज्यांना प्रदान करण्यात आली। 1950 ते 61 या काळात ते मिलिंद सायन्स कॉलेज येथे केमिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणून काम करत होते। तर 1961 ते 1981 या प्रदीर्घ अशा काळात ते मराठवाडा विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते आणि तिथं प्राध्यापक म्हणून त्यांनी खूप मोठा नावलौकिक मिळवलेला होता। या दोन्हीही असाइनमेंट्स मिळण्यापूर्वी त्यांनी त्यापूर्वी अनेक कॉलेजेसमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलेलं होतं। डॉक्टर ठकार सरांचा आपल्या ह्या संभाजीनगरातील मराठवाडा विद्यापीठाच्या उभारणीमध्ये फार मोठा हातभाग आहे। मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या सिनेटचे ते माननीय सदस्य होते, विद्वत सभेचे सदस्य होते, तसंच कार्यकारिणी ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणतो त्याचंही सदस्यत्व त्यांनी मिळवलेलं होतं आणि या सर्व पदांवर काम करून त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या उभारणीला खूप मोठा हातभार लावलेला आहे। वैयक्तिकरित्या त्यांनी आपल्या केमिस्ट्री या आवडीच्या विषयामध्ये विपुल ग्रंथ निर्मिती केलेली आहे। 120च्या वर ओरिजिनल असे रिसर्च पेपर, संशोधनपर आर्टिकल्स, लेख त्यांनी लिहिलेले आहेत। सुमारे 25 विद्यार्थ्यांना त्यांनी PhD साठी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या ह्या गौरवास्पद कामगिरीची दखल अनेक परदेशी संस्थांनी पुरस्कार देऊन घेतलेली आहे। सामाजिक जीवनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य तर त्यांनी केलंच, पण याशिवाय या शहरातील लोकसेवा मंडळ, दैनिक देवगिरी तरुण भारत, अल्फा आयडियल स्कूल अशा अनेक संस्थांमध्ये त्यांनी विविध पदांवर कामं केलेली आहेत। तेव्हा अशा या एका थोर शिक्षण तज्ञ, समाजसेवक, निष्णात, उत्कृष्ट शिस्तप्रिय प्राध्यापक म्हणून प्रख्यात असलेल्या डॉक्टर कमलाकर अनंत ठकार यांच्याशी आता आपण हितगुज करणार आहोत, वार्तालाप करणार आहोत आणि त्यांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासातील स्मृतींना उजाळा देणार आहोत। ठकार सर, आपला आणि कैलासवासी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास हा खरोखरच एक मोलाचा ठेवा आहे। या दृष्टीने त्यांच्या स्मृतींना, आपल्या सहवासातील त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या दृष्टीने आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत। ठकार सर, प्रत्यक्षात समोरासमोर असं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केव्हा पाहिलं, कोणता प्रसंग तो? हे सांगण्यापूर्वी मला थोडीशी पूर्वपीठिका सांगायला पाहिजे की अशी की मी इथं येण्यापूर्वी 50 साली मी इथं आलो औरंगाबाद शहरात,
तत्पूर्वी 1.5 वर्ष संघाचा सत्याग्रह झाला. पहिल्या बंदीनंतर संघाचा सत्याग्रह झाला आणि त्यावेळेला या महाराष्ट्र प्रांतातून, पुरीच्या महाराष्ट्र प्रांतातून 3 जण प्राध्यापक हे या सत्याग्रहात गेलेले होते. त्यापैकी मी एक होतो. त्यानंतर राहुलकर म्हणून पुण्याचे एक प्राध्यापक, ते पुणे शहराचे नंतर संघचालकही झाले होते काही वर्ष ते, आणि तिसरे राजाभाऊ राजेरकर हे नाशिकचे, नंतर जे नाशिक रोडला बिटको कॉलेज हे त्यांनी नंतरच्या काळात उभं केलं. असे आम्ही 3 जणांनी त्यात भाग घेतला होता आणि आम्हाला 3 जणांनी नोकरीतून काढून टाकलं होतं. त्यावेळेला मुरारजीभाई हे मुख्यमंत्री होते. ते नुसते एवढ्या वेळा थांबले नाही, तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी आमच्या 3घांची नावं कळवली होती की हे 3 जण अशा तऱ्हेचे आहेत आणि त्यांना काही कोणत्याही कारणास्तव तुम्ही नोकरीत घेता उपयोगी नाही. म्हणून मी पुढच्या वर्षी 5-10 ठिकाणी तरी सहज गेलो असेल आणि प्रत्येक ठिकाणी आमचा तो कागद समोर ठेवलाच जात होता की तुम्ही असे सत्याग्रहात भाग घेतलेले आहेत आणि तुम्हाला म्हणून काही घेता येत नाही, असं आम्हाला पत्र आहे चीफ मिनिस्टरचं. तेव्हा मी ठरवलं होतं की आता कुठल्या तरी अर्ज करायचा नाही, आणि म्हणून मी नाशिकलाच ट्युशन क्लासेस काढायचं ठरवलं. ती जाहिरात गेली, जागा घेतली वगैरे सगळं झालं. आणि त्याच वेळेला रुपारेल कॉलेजचे भिडे म्हणून त्यावेळेला डॉक्टर भिडे हे प्रिन्सिपाल होते, ते नाशिक आले आणि त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबादला कॉलेज काढतायत आणि तिथं तू अर्ज कर. मी काही अर्ज करायला तयार नव्हतो, कारण मी निर्णयच घेतला होता एकदा अर्ज करायचा नाही. परंतु त्यांनी एवढा आग्रह केला, त्याने अर्ज लिहिला आणि माझी इथं सही कर म्हणून सांगितलं. मी सही केली आणि ती सही केल्यानंतर मला केव्हा तरी 5-7 दिवसांनी या इंटरव्ह्यूचं निमंत्रण आलं. आणि मुंबईला पूर्वी हे सिद्धार्थ कॉलेज जे होतं ते मरीन लाईन्सला बॅरॅक्स होत्या, तिथले सिद्धार्थ कॉलेज होतं. तर त्या ठिकाणी मी गेलो आणि तिथं बाहेर पाहिलं तर मी त्यावेळेला MSc झालेला होतो आणि केमिस्ट्री सहज बाहेर चौकशी करत इंटरव्ह्यूला गेल्यानंतर की तुम्ही काय आहात, तुम्ही काय. तर त्या 4 जण हे परदेशातले PhD झालेले होते आणि 2 जण हिंदुस्थानातून PhD झालेले होते आणि मीच फक्त इथे असा होतो की फक्त MSc झालेला होतो. त्यावेळी म्हटलं हे काय उगाच आपण आलो, आपलं परत गेलेलं बरं, पण आता आलो जावं तर इंटरव्ह्यू तरी देऊ म्हणून बसलो. आणि माझा बोलावल्यानंतर मी आत गेलो. ते डॉक्टर बाबासाहेब खुर्चीत बसलेले होते अध्यक्ष म्हणून त्या कमिटीचे, आणि समोर बसल्यानंतर त्यांनी मला प्रश्न विचारला की गेल्या वर्षी तू कुठं होतास. म्हटलं गेल्या वर्षी मी बेकार होतो, कुठे नव्हतो. त्याच्या आधी कुठं होता. म्हटलं HPT कॉलेजमध्ये होतो. मग ते कॉलेज का सोडलं. मी सत्याग्रहात भाग घेतला आणि म्हणून सोडलं. देअरफॉर आय वॉज डिसमिस्ड. तर ते त्या खुर्चीतून उठले. मोठं टेबल होतं, टेबलाच्या मागं आले, मी समोर बसलो होतो आणि माझ्या पाठीवर त्यांनी थोपटून यू हॅव नॉट कमिटेड अ सिन माय बॉय अशा तऱ्हेचं, आणि तू फार मोठं काम केलेलं आहेस. आणखीन पुढं काही बोलले ते काही सांगत नाही मी, आणि आपल्या खुर्चीत जाऊन बसले. त्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर ते म्हणले बाहेर थांबत होतो. मी म्हणलं आता बाहेर थांबता येणार नाही, मला संध्याकाळी पुण्याला जायचे ना, आता शेवटची गाडी एक अर्ध्या तासात निघणार आहे. अरे म्हणले मग फुटपाथवर झोप. मी सुद्धा बरेच दिवस फुटपाथवर झोपलेलो आहे. म्हणले मी तुला बाहेर थांबायला सांगतो, याचं काहीतरी कारण आहे, जा थांब बाहेर. मग बाहेर थांबल्यानंतर त्यांनी पुन्हा एक मला 15 मिनिटांनी बोलवलं आणि यू आर सिलेक्टेड म्हणून मला सांगितलं. आता ही जी आठवण मी सांगतोय ती आता त्या इंटरव्ह्यू कमिटीमध्ये कोणी होते ते आता कोणी हयात नाहीत. मीच फक्त ज्याचा इंटरव्ह्यू घेतला तो हयात आहे. पण ही आठवण ही साप्ताहिक ऑर्गनायझर जे आपलं आहे त्या ऑर्गनायझरमध्ये हा माझा इंटरव्ह्यू झाल्यानंतर 3-4 वर्षांनी केव्हा तरी रिपोर्ट झालेली होती. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब होते, प्रिन्सिपल चिटणीजी इथल्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते, तेही होते. म्हणजे ही काहीतरी कपोल कल्पित कथा असेल असं काही मानायचं कारण नाही. त्याबद्दल तर आमची खात्री आहे. बरं ठकार सर, आपण बाबासाहेबांची प्रत्यक्ष भेट कशी झाली हे अतिशय छान वर्णन करून सांगितलं. त्यानंतर आपण मिलिंद महाविद्यालयामध्ये नोकरीला लागलात. त्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे येत होते आणि माझ्या कल्पनेप्रमाणे 5-7 वर्षाचा आपला हा प्रदीर्घ सहवास आहे. 50 ते 56 1950 ते 1956 हा असा हा प्रदीर्घ सहवास आहे. तर आपल्याकडे अनेक त्यांच्या स्मृती आहेत, आठवणी आहेत. मला असं म्हणायचं आहे की याच्यातली अशी कोणती आठवण आपल्याला सर्वात प्रथम सांगावीशी वाटते की ज्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसं का वागले किंवा त्यांना एकूणच
पुढील आपल्या जीवनाची दिशा का बदलावी लागली अशा प्रकारचा काही आठवणीचा संदर्भ जो पहिल्यांदा सांगितला तर बरं. हो हो हो. मीच त्यांना असा एक प्रश्न विचारला होता एकदा. डॉक्टर बाबासाहेबांना संध्याकाळी एक बसून गप्पा मारायची फार हौस होती आणि कुणीतरी आपल्याशी गप्पा मारायला यावं अशी त्यांची एक इच्छा असायची ना. आम्हालाही त्यांच्याशी बोलायला आवडायचं. आणि म्हणून मी त्यांनाच एकदा असा प्रश्न केला की बाबासाहेब, हे सामाजिक कार्य आणि अत्यंत खडतर असं सामाजिक कार्य आहे, साधं कार्य नाही, ही घेण्याची निश्चिती तुमच्या मनात केव्हा झाली? की कोणत्या प्रसंगाने तुम्ही ठरवलं, कोणत्या दिवशी ठरवलं, काही कारणाने ठरवलं, असं केव्हा वाटलं तुम्हाला की हे सामाजिक कार्य आपल्या अस्पृश्य बांधवांच्या करताच कार्य आपण आयुष्यभर करत राहावं? तर ते म्हणाले की असा दिवस किंवा असा महिना वर्ष सांगणं अवघड आहे, कारण लहानपणापासूनच मी एवढं जीवन अस्पृश्यतेचं जगत आलेलो होतो. त्या माझ्या मनावर अनेक आघात होतच होते आणि त्या आघातात माझ्या मनाची ही जडणघडण होतच होत होती. त्या माझ्या मनात अनेक वर्षापासून हळूहळू आपल्या समाजाकरता आपण काम करावं अशी इच्छा होत असणार अशी माझी कल्पना आहे. परंतु एक जो मोठा आघात माझ्या मनावर झाला आणि त्या दिवशी मी मनाचा निश्चय केला की यापुढं केवळ आपल्या समाजाच्या उन्नतीकरताच आपण कार्य करायचं, तो मात्र प्रसंग असा आहे. डॉक्टर बाबासाहेबांना परदेशी जाण्याकरता सयाजीराव गायकवाडांनी शिष्यवृत्ती दिलेली होती आणि ती शिष्यवृत्ती ते परदेशातून परत आल्यानंतर त्यांना बडोदा सरकारनेच तिथं नोकरीला ठेवलं होतं. मोठ्या ऑफिसरची जागा त्यांना दिलेली होती आणि तिथली स्थिती अशी होती, अनेकांनी वाचलंही असेल त्यांच्या चरित्रात, की ते ऑफिसर असताना एखादा पिऊन जर एखादा फाईल घेऊन आला तर त्यांच्या हातात ते दुरून टेबलावर टाकायचा, कारण त्यांचा स्पर्श झाला तर विटाळ होणार म्हणून दुरून फाईल अशा फेकल्या जात होत्या. तरी म्हणून तुम्ही लहानपणापासून हे भोगतच आलेलो होतो अनेक वेळेला. त्यांनी सुद्धा माझ्या मनावर काय एवढा आघात झाला नाही, कारण ही सवय झाल्यासारखं झालेलं होतं. त्यांना बडोदा शहरात कुणी राहायला जागा देत नव्हतं. अनेक ठिकाणी प्रयत्न केला पण त्यांना जागा काही मिळत नव्हती. शेवटी तिथे एक पारसी हॉटेल होतं आणि त्या हॉटेलकडे गेल्यानंतर नाव वगैरे त्यांनी सांगितलं, माझ्या लक्षात नाही आज, की आम्हाला राहायला जागा. त्यामुळे ठीक आहे राहा बाबा, परंतु माझी मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. म्हणले अडचण काय होणार बाबा, तुझं हॉटेल आहे, मी पैसे द्यायला तयार आहे, मी राहतो. म्हणले बरं राहा. आणि हे जेव्हा बडोद्यातल्या हिंदू समाजाला कळलं की या एका अस्पृश्याला ह्या पारशी हॉटेलवाल्यांनी आश्रय दिलेला आहे, जागा दिलेली आहे, तेव्हा त्या हॉटेलवर त्यांनी मोर्चा काढला. म्हणजे गंमत बघा, इतर काही गोष्टी झाल्या तर हा हिंदू समाज के मोर्चा करताकडे एकत्र येत नाही आपोआप. म्हणजे मला काही काही वेळेला त्याचा उलगडाच होत नाही, परंतु अशा प्रसंगी मात्र हे सगळे मोर्चात सामील झाले आणि त्या हॉटेलवर मोर्चा काढला आणि त्यांना सांगितलं तू ताबडतोब त्या माणसाला बाहेर घालून दे, तर आम्ही तुला इथे राहून देऊ, नाही तर तुझ्या हॉटेलला आग लावून टाकतो. आणि मग अर्थात त्या हॉटेलने सांगितलं की बाबा माझा नाईलाज आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं. आणि रात्रीची वेळ होती, काहीतरी 10-11 असे वाजले असतील. आणि ते म्हणले तुम्ही जा. म्हणले बरं जातो मी बाहेर. आणि मी ती रात्र एका वडाच्या झाडाखाली काढली. कदाचित गौतम बुद्धांनी वडाच्या झाडाखाली रात्र काढली किंवा काही दिवस काढली, तशी ही रात्र सुद्धा वडाच्या झाडाखाली काढली. आणि तेव्हा रात्रभर मी चिंतन करत होतो आणि त्या दिवशी मी मनाचा निश्चय केला की आपला प्रत्येक क्षण आयुष्याचा जो आहे, हे शब्द अगदी त्यांचीच असतील असं नाही, पण मतीचा अर्थ त्यांचा आहे, हे आपल्या समाजाच्या उन्नतीकरताच उपयोगात आणायचा. आपल्या मते हा एक टर्निंग पॉइंट त्यांच्या एकूण असं म्हणता येईल. आता टर्निंग पॉइंट होता का, तो झाला नसतं कदाचित त्यांनी तसंच केलं असतं. बरं सर, मला एक असं, आपण गेल्या महिन्याभरामध्ये वृत्तपत्रामध्ये या कावेरी जलविवादामुळे काय काय घडलं हे वाचलेलं आहे. मी स्वतः थोडंसं पाणी व्यवस्थापनाच्या एका संस्थेमध्ये प्राध्यापक आहे म्हणून उगाचच वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नद्यांच्या पाणी वाटपासंबंधी विशेषतः पाकिस्तान आणि हिंदुस्थानाच्या या दोन देशामधला एक काहीतरी प्रश्न होता, याच्याबद्दलची काही आठवण आहे का आपल्याकडे? आहे, आठवण आहे ती. आणि त्यांनीच ते एकदा कोणत्या निमित्ताने पण स्वतःच सांगितली की त्यावेळेला सिंधू खोरं जे आहे, रावी, सतलज
वगैरे या सगळ्या नद्यांचं आणि पाकिस्तान हो. त्या आपल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात तंटा सुरू होता की किती पाणी हे पाकिस्तानने घ्यायचं आणि किती पाणी भारत देशाने घ्यायचं. तर त्याच्यात पाकिस्तानची बरीच डेलिगेशन दिल्लीला येऊन गेली आणि त्यावेळेला एका कॅबिनेट मीटिंगमध्ये पंडित नेहरूंनी असं सांगितलं की आपण याच्याबद्दल एक कमिटी नेमू, याबद्दल आपलं काय धोरण असावं हे ठरवण्याकरता. आणि त्याप्रमाणे एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीचं मला म्हणजे डॉक्टर आंबेडकरांना अध्यक्ष केलं. तेव्हा मी अध्यक्ष केल्याबरोबरच सांगितलं ताबडतोब फर्स्ट रिॲक्शन अशी स्पॉन्टेनियस रिॲक्शन जी असते ती की वास्तविकता आज आपली स्थिती अशी आहे की जलाशय जे आहेत ते सगळे हिंदुस्थानात आहेत आणि जी कॅनॉल सिस्टीम आहे ती पाकिस्तानात आहे. त्या पाकिस्तान हे आपण स्वतंत्र झाल्यापासून आपल्यात कुरहुड करतोय आणि पाकिस्तान्यांचं हे नेहमी पाकिस्तानी किंवा अशा तऱ्हेचा शब्द वापरायचा की त्याच्यात एक डिस्डेन, एक तिरस्कार हा त्या शब्दात भरलेला असा दिसायचा. पाकिस्तानी म्हणल्यानंतर हे पाकिस्तानी किंवा अशा तऱ्हेचे शब्द प्रयोग करायचे की हा आपल्या हाताचे चांगला हत्यार सापडलेला आहे की आपण जर त्यांचं पाणी काही कारणाने बंद केलं ठरवून तर पाण्या वाचून सगळी शेती त्यांची नाहीशी होईल. म्हणून आपल्या हातात हा हुकमी एक्का आहे आणि आपण त्या एक्क्याचा योग्य तऱ्हेने असा उपयोग करावा. बरोबर असं हे सगळं बोललो म्हटलं मोठ्या पोटतिडकीने. आणि कॅबिनेटची मीटिंग संपली आणि त्यानंतर लगेच पाकिस्तानी हे त्या कॅबिनेट रूममध्ये आले. त्यांनी त्या जो शब्द जो वापरला, इतर शब्द त्यांचे नाहीत मी जे बोलतोय ते, पण हा शब्द हे वाक्य मात्र त्यांचंच आहे की द पाकिस्तानी ट्रुप्ड इनटू द कॅबिनेट रूम. आणि आल्यानंतर ते लगेच चर्चा करायला लागले. ते म्हणले चर्चा वगैरे करू नका डॉक्टर आंबेडकर, म्हणजे आम्हाला याचा विचार करायचा, आजच कमिटी स्थापन झाली किंवा आता मला काही सांगता येणार नाही म्हणून म्हटलं उठून बाहेर आलो. पण त्याच्यावरून एक म्हटले मला असं दिसून आलं की ही कमिटी नेमणार आहेत वगैरे वगैरे ही सगळी बातमी पाकिस्तानला कळली होती आणि पंडित नेहरूंनी त्या बाबतीत काहीतरी निश्चित भूमिका घेतलेली होती आणि हे काहीतरी वरचेवर करण्याकरता म्हणून ही कमिटी नेमली असं मला जेव्हा दिसून आलं तेव्हा मी त्याच्यात विशेष रस घ्यायचं सोडून दिलं आणि राजीनामा दिला का दिला नाही काय सांगितलं माझ्या निश्चित लक्षात नाही. परंतु मी त्या कमिटीपासून दूर गेलो आणि विशेष काही त्यात लक्ष घातलं नाही. ठकार सर, आपण आता आपल्या हेरंब या निवासस्थानी बसलेलो आहोत संभाजीनगरातल्या. इथूनच जवळ असलेलं पूर्वीचं स्टेट हॉटेल आणि आताचं औरंगाबाद अशोका हॉटेल, माझ्या वाचनात बऱ्याच वेळा ह्या स्टेट हॉटेलचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या येथील वास्तव्याचा असं काहीतरी उल्लेख आलेला आहे. तर ह्या स्टेट हॉटेलमध्ये काही गोष्टी घडल्या असतील त्याच्या अशा काही स्मृती आहेत का आपल्याकडे? आहेत तशा बऱ्याच आहेत, परंतु उल्लेख करण्यासारख्या अशा दोन आहेत. एकदा बाबासाहेब इथं आल्यानंतर आम्ही कॉलेजमधले प्राध्यापक त्यांना कुठेतरी जेवायला बोलवत असू. ते एक दिवस त्यांना ह्या पलीकडच्या स्टेट हॉटेलमध्ये जेवायला बोलवलं होतं आणि ते आल्यानंतर समोर बसले, बाकीचे आम्ही बाजूला बसलो आणि त्यावेळेला मिसेस मिचेल म्हणून तिथल्या व्यवस्थापिका होत्या, ब्रिटिश होत्या. परंतु त्यावेळेला ब्रिटिश आधीच राज्य असल्या कारणाने त्यांची नोकरी अजून पुढे चालू होती. त्या बाबासाहेब येऊन बसल्यानंतर त्या मिचेलबाई आल्या आणि बाजूला मोठं लवून विचारलं, बाबासाहेब कसं काय बरं आहात ना बरे, चौकशी केली. त्याने विचारलं ठीक आहे आज काय काय केले जेवायला तुम्ही? त्यांनी सांगितलं की अमुक केले तमुक केले. त्यांचे सगळे 3 सर्स 4 सर्स 5 सर्स काहीतरी सांगितलंय. काय म्हणले मिचेलबाई, हे इंग्रजी राज्य गेलं तरी तुम्ही आमच्या बोकांडी त्यांच्या पद्धती काटे चमचे हे सगळं मारणारच. तोपर्यंत काठी चमचे गोळा करून त्यांनी बाजूला ठेवले होते त्या आधीच. या अशा हॉटेलमध्ये सरकारी हॉटेल आहे, आमची बाजरीची भाकरी मेथीची भाजी आम्हाला कधी मिळणार का? सारखं तुम्ही आम्हाला हेच खायला घालणार आहात. ते झाल्यानंतर ते बसले आणि म्हणाले, ओ माय बॉय इफ यू वॉन्ट टू हॅव ड्रिंक्स यू कॅन हॅव. हां, तर आधी त्यांच्यापुढं कोण पिणार आहे? पण मी त्यांना सहज विचारलं, बाबासाहेब तुम्ही काही याला कधी स्पर्श असा करत नाही का? नाही म्हटले, मी अजून तरी याला काही स्पर्श केला नाही. यालाच काय, परंतु तंबाखूच्या कोणत्या याला किंवा सुपारी काय मी कधी त्याला हात लावत नाही. पण मी असं ऐकतो की इंग्लंडमध्ये तर दारू पिल्याशिवाय भागतच नाही.
दारू जर प्याली नाही तर पडसं येतो, खोकला येतो, निमोनिया होतो वगैरे आम्ही कथा ऐकलेल्या आहेत. तेव्हा तुम्ही इतके वर्ष परदेशात वास्तव्य करून सुद्धा ह्या दारूला स्पर्श केला नाही असं कसं काय घडलं? तर ते म्हणले, अरे जरा वेळ घालवायला काहीतरी साधन पाहिजे असतं. तो काहीतरी याचा नादी लागतो, दारू पिऊ किंवा आणखीन काहीतरी कर. आणि ज्याला वेळच कमी पडत असतो तो दारू कशाला पिईल? वा. आणि हे जे सांगतात की दारू प्याली नाही तर आजारी पडतो वगैरे, हे सगळं खोटं आहे. मी इतके दिवस इंग्लंडला, लंडनमध्ये सुद्धा होतो, मला कधी पडसं झालं नाही, खोकला आला नाही, काही नाही, आणि दारू मात्र मी प्यालो नाही. डॉक्टर बाबासाहेबांचं चारित्र्य हे केवळ दारूपुरतं, स्वच्छ चारित्र्य, हे दारूपुरतंच मर्यादित असं होत नव्हतं. बर. तुम्ही या बाबासाहेबांचे अनेक चरित्र ठिकाणी वाचले असतील किंवा त्यांच्याविषयी बोललेलं सुद्धा ऐकलं असाल. परंतु त्यांचं चारित्र्य, सगळ्या दृष्टीने चारित्र्य हे स्वच्छ धुतल्या तांदळासारखं होतं. म्हणजे ते चारित्र्य महिलांच्या विषयी असेल, इतर कोणत्या व्यसनाविषयी असेल, पैसे खाण्याविषयी असेल, किंवा चारित्र्यामध्ये जे जे काही चांगल्या चारित्र्यामध्ये येतं त्या सगळ्या संबंधी आपण विचार केला तर त्यांचं चारित्र्य हे अगदी धुतल्या तांदळासारखं स्वच्छ असं होतं. आणि ते स्वतः पारदर्शक होते. म्हणजे जे बोलत होते तेच त्यांच्या मनात असायचं. की तोंडात एक बोलतो, मी कधी दारू पित नाही आणि मग लपून छपून कुठे जाऊन प्यायची, अशा तऱ्हेचा त्यांचा काही व्यवहार कधी नव्हता. दुसरी एक आठवण अगदी निराळ्या पद्धतीची आहे. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब हे स्टेट हॉटेलमध्ये वरच्या मजल्यावर शेवटच्या खोलीत राहत होते. अगदी तिकडची खोली आहे, म्हणजे उत्तरेकडची खोली, त्यात राहत होते. आणि पैठणचे ब्राह्मण त्यांना भेटण्याकरता आले. बर. आता पैठणचे ब्राह्मण आणि डॉक्टर बाबासाहेबांना भेटायला, म्हणजे काय योग मोठा विचित्र कोणालाही सांगितल्यानंतर. आणि बाबासाहेब विचारलं, काय रे बाबा तुम्ही कसे काय माझ्याकडे आज? त्यावेळेला बाबासाहेब, तुमचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही आलो. अरे म्हटले, माझा आशीर्वाद, अस्पृश्याचा आशीर्वाद ब्राह्मणाला, हे काय कसं घडेल या कलियुगात? तुम्ही तर पैठणचे ब्राह्मण असे की त्या ज्ञानेश्वराला सुद्धा त्यांनी बहिष्कृत केले तुम्ही, आणि असे ब्राह्मण माझ्याकडे तुम्ही कसे काय येत आहे आशीर्वाद मागायला? तर ते म्हणले, असंही बाबासाहेब, ज्ञानेश्वरांचा काळ जाऊन आता 600-700 वर्ष झाली, आता सगळीच बदललेली आहेत. तसे त्यावेळचे पैठणचे ब्राह्मण हे आता जे पैठणचे ब्राह्मण राहिलेले नाहीत. तेव्हा तुम्ही तिथं आलात, तुमचं दर्शन घ्यावं, तुमचा आशीर्वाद घ्यावा म्हणून आम्ही आलेलो आहोत. म्हणजे आशीर्वाद मीच तुम्हाला द्यायचा का? ब्राह्मण मंडळींना आशीर्वाद द्यायचा अधिकार आहे. तर तुम्ही मला काय आशीर्वाद देणार का नाही? ते म्हणते, आम्ही काही आशीर्वाद देणार नाही, पण आमच्याकडे काही मंत्र आहेत, ते आशीर्वाद देतात. हा, तर ते मंत्र आम्ही म्हणतो, पण तो आमचा आशीर्वाद राहणार नाही, तो मंत्राचा आशीर्वाद राहील. म्हणून त्यांनी मंत्र म्हणले. आणि म्हणजे आता मंत्र म्हणल्यानंतर तुम्हाला दक्षिणा द्यायला पाहिजे घे. म्हणून तिने दक्षिणा आणायला सांगितली. ते कोणीतरी नोटा आणून दिल्या. अरे म्हणले, ब्राह्मणांना नोटा देत नाहीत, बंदे सुरती रुपये लागतात. म्हणून ते कोणीतरी सुरती रुपये आणला. किती होते? 5 होते, 10 होते का 2 होते, काही मला दिसलं नाही. आणि त्यांना पैसे दिले आणि ब्राह्मणांनी त्यांना नमस्कार केला आणि ते निघून गेले. असा हा मोठा हृदय. आणि खरोखरच 650 वर्षात काय किती फरक घडलाय. 6.5 वर्षाचा पैठणचा ब्राह्मण त्यांनी ज्ञानेश्वरांना बहिष्कृत केलं, आणि आता पैठणचा ब्राह्मण जो डॉक्टर आंबेडकरांचे आशीर्वाद मागायला येतो. हे फार मोठं तफावत झालेली आहे. बरोबर. समाजातली स्थित्यंतर काही शतकांनी का होईना पण होत असल्याचं हे एक मोठं उत्कृष्ट उदाहरण आपण सांगितलं. मला सहज आपलं एक वाटतं की बाबासाहेब आंबेडकर मग दरवेळी हॉटेलातच जेवत होते का? कधी त्यांना तुम्ही कधी काय असं बोलवलंय किंवा जेवायला? हो, असा एक प्रसंग तरी आठवतोय मला. एक तरी नक्की आठवतोय. या इथं छावणी विभागात पूर्वी कुकोरी स्कूल म्हणून होतं. हो हो. कुकोरी स्कूल म्हणजे जे लष्करात आचारी असायचे त्यांना शिकवण्याकरता ती शाळा होती. बाजूला बरॅक्स आणि मध्ये मोठा बंगला, अशी त्याची रचना होती. आता ते पाडले, आता काही शिल्लक राहिले नाही त्यापैकी. ते बाजूच्या बरॅक्स होत्या, तिथं आमच्या कॉलेजचं हॉस्टेल होतं. आणि मधला जो बंगला होता ते आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपाल प्राचार्य चिटणीस हे राहत होते. आणि एकदा बाबासाहेब आंबेडकर ह्या शहराला आल्यानंतर त्यांनी त्या प्राचार्य चिटणीसांच्या बंगल्यातच मुक्काम केला. त्यावेळेला आमच्या प्राध्यापकांच्या एक मनात असा विचार आला की दरवेळेला आपण डॉक्टरांना हॉटेलमध्ये घेऊन जातो, जेवायला घालतो, त्यावेळेला काही नाही, आपण स्वतः स्वयंपाक करायचा,
बर. आणि आपली कसब जी आहे या शास्त्रातली ती त्यांना दाखवायची. अच्छा. म्हणून आम्ही काही जण गेलो. त्यात MP रेगे जे नंतर कीर्ती कॉलेजचे हो. प्रिन्सिपल ते बुद्धिमंत म्हणून एक मुंबईचे प्रसिद्ध आहेत. हे पुरे पुगे घनश्याम ते बरोबर होते. मी होतो, आणखीन कोणी असेल. आणि त्यांना सांगितलं, माई साहेब होत्या त्यावेळेला बरोबर, की असं असं आम्ही ठरवलेलं आहे की तुम्ही आता 2 दिवसांनी जाणार आहात, तेव्हा आम्हीच हा स्वयंपाक करायचा. आदल्या दिवशी गेलो आणि आपण त्याच्याकडे ते जेवायला. अरे वा 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 म्हटलं, फार अगदी त्यांचं बोलणं वगैरे सुद्धा असं मोठं मोकळं एखाद्या लहान मुलासारखं होतं, निरागस. म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटेल, काय माणूस असावा गंभीर, आणि कधी सारखा रागीट आपल्याकडे पाहतोय असं नाही, तर तो मोठा गंभीर अशी त्यांची वृत्ती नसायची. तर ते म्हणले, मी अवश्य येतो, मला फार आनंद झालेला आहे. त्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाची तयारी करायला सुरुवात केली. तांदूळ एवढे, पीठ एवढं, भाजी एवढी, काय नाना तरा, आणि ते जमा करायला आम्हाला 11 वाजले. नंतर आमचा स्वयंपाक सुरू. ते 1-1:30 झाला तरी काहीतरी भात, आणखीन काहीतरी 1-2 गोष्टी झालेल्या होत्या. आणि बाबासाहेब सारखे औषधं घेत होते, आणि त्या कारणाने त्यांना वेळच्या वेळेला खाणं हे करणं फार आवश्यक होतं. तेव्हा 11 वाजल्यानंतर आम्ही असं ठरवलं की जे काही झालं असेल ते त्यांना बोलून घालावं आणि आपण नंतर मागून जेवावं. म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो की बाबासाहेब, आमचं सगळं काही झालं नाही, परंतु आता 1 वाजलाय, आता ह्याच्या पुढं तुम्ही उपाशी राहणं काही योग्य नाही. तेव्हा तुम्ही जेवणाकरता या, माईसाहेब आणि तुम्ही. म्हणजे तुम्ही काय करणार? म्हणलं आम्ही नंतर झाल्यानंतर जेवू. अरे ते म्हणाले, मी जेवतो तर रोजच, माई ही असतात, मी असतात, मी 2 जण जेवतो रोज. आज मी कशा करता जेवणार आहे की तुमच्या बरोबर जेवायला येणार, म्हणून मी तुम्हाला तुमचं निमंत्रण हे स्वीकारलेलं आहे. तेव्हा मी एकटा जेवणार नाही. किती वाजू होते तुमचे? तेव्हा आम्ही गडबडीत 5-5:30 पर्यंत कसा तरी तो स्वयंपाक आटपला आणि त्यांना बोलवायला गेलो. तेव्हा ते एवढे लांब झाले होते, मला दिसतंय थकून गेल्यासारखे गेले होते. तोंडाला कोरड पडली दिसत होतं, कारण सारखे ओठावरून जसे जीभ ते फिरवत होते. आणि तशा झालं, स्वयंपाक झाला रे, चला. आणि मग येऊन बसले मोठ्या आनंदाने. त्यांनी सगळं, वा हे कोणी केले, हे कोणी केले, फार छान झाले. आमचं काय छान होण्याची शक्यता कमी होती तरी परंतु फार छान झाले आणि खरंच आनंद झाला असं म्हणून ते मोठ्या तृप्त मनाने उठले. आणि सगळ्यांच्या बरोबर आज तुम्ही जेवलो, हे मला अतिशय आनंद झाला. आणि मला कायम हे लक्षात राहील की माझ्या कॉलेजच्या प्राध्यापकांनी स्वतः जेवण करून मला वाढलं, ही स्मृती मी कायम माझ्या मनात ठेवीन. अशा तऱ्हेचा मोठा हृदय असा हा प्रसंग आहे. आणि त्याच्यातून एक दिसून येते आढ्यता ही मुळीच नव्हती. दुसऱ्यावर प्रेम करण्याची भावना, दुसऱ्याचं मन ओळखण्याची एक वृत्ती, ही कायम स्वरूपात त्यांच्यात अशी होती. एक असा काही प्रसंग आठवतो का ठक्कर सर, की या शहरातला नसेल कदाचित, परंतु बाबासाहेब कोणाच्या तरी घरी उतरलेत किंवा त्यांचं आतिथ्य झालेलं आहे, असं काही आठवत आहे? एखादा प्रसंग आठवतोय, एक तरी आठवतोय असा प्रसंग. सिन्नरला भाऊसाहेब मालपाटक म्हणून एक वकील होते. त्या वकिला मी प्रत्यक्ष हा प्रसंग पाहिला नाही किंवा त्यावेळेला मी उपस्थित नव्हतो, परंतु त्यांनी सांगितलंय तो मी सांगतोय. ते मालपाटक हे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. आणि काही झालं तरी या संघवाल्यांच्या पासून दूर व्हायचा असा त्यांनी अगदी विडा उचललेला होता. आणि सिन्नरला शाखा स्थापन करण्याकरता डॉक्टर हेडगेवार जेव्हा येणार होते आणि त्यांना कळलं की डॉक्टर हेडगेवार इथे येणार आहेत, तेव्हा त्यांचा आवाज कुठून तरी ऐकू येईल किंवा तिचं कुठून तरी दिसायचे रस्त्यात, म्हणून आपण नाशिकला निघून जावं म्हणून ते स्वतःच्या गाडीत बसले नाशिकला निघाले. आणि नाशिक स्टेशन जवळ एक रेल्वे क्रॉसिंग आहे, आता आहे का ओव्हरब्रिज झालाय मला माहिती नाही, ते एक रेल्वे क्रॉसिंग आहे. त्या ठिकाणी मालपाटकांची गाडी आणि त्या बाजूने डॉक्टर हेडगेवारांची गाडी, त्यांची जुनी फोर्ड, त्याच्या बाजूला मोठा ड्रम बांधलेला बाजूला, असं तेच वर्णन करत होते. असं कारण पूर्वी साधारण शाखा सुरू करायची म्हणजे बँड वगैरे वाजवायचा, ढोल वाजवायचा अशी पद्धत होती सगळ्या पुष्कळ ठिकाणी. त्यावर ते बँडचं पथक 5-7 जण घेऊन असे डॉक्टर हेडगेवार गेले आणि ते डॉक्टर हेडगेवार त्यांना नाही म्हटलं तरी दिसले. डॉक्टर हेडगेवारांचे त्यांनी किती ठरवलं तरी दर्शन झालं. पुढं हेच भाऊसाहेब मालपाटक हे आपले संघाचे स्वयंसेवक झाले. आणि मी जेव्हा नाशिक जेलमध्ये होतो तेव्हा ते माझ्याच खोलीत
4-5 महिने तरी होते. बर. हा, इतका त्यांच्यात काय पालट झाला ते आता निवर्तले, आता नाहीत ते. हो हो. तर त्यांनी अशी आठवण काढली की डॉक्टर बाबासाहेब हे सिन्नरला एका खाजगी कामाकरता, म्हणजे त्यांनी वकीलपत्र घेतलेलं होतं, हो हो. त्याच्या आशीला ज्या कामाकरता येणार होते. बर. आणि हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी डॉक्टरांना पत्र लिहिलं की तुम्ही इथे येणार आहात तेव्हा तुम्ही डाक बंगला किंवा इकडे वगैरे न उतरता माझ्या घरीच उतरलं पाहिजे. बरोबर. ते डॉक्टरांनी त्यांना काही उत्तर दिलं नाही. आणि ज्या दिवशी केस होती त्या दिवशी सकाळी किंवा आदल्या दिवशी, हे माझ्या लक्षात नाही, ते आले आणि डाक बंगल्यातच उतरले. हे जेव्हा मालफाटकांना कळलं तेव्हा ते उठून त्यांच्या घरी गेले त्या डाक बंगल्यात. हा. आणि त्यांना विचारलं मी तुम्हाला पत्र घातलं ते मिळालं का तुम्हाला? हो म्हणले मिळालं. तरी परंतु मी त्याचं उत्तर घातलं नाही, कारण उत्तर घातलं असतं तर तुम्ही त्या बस स्टँडवर का कुठेतरी आला असता रेल्वे स्टेशनवर आणि मला उचलून नेलं असतं. आणि मला काही तुमच्या घरी यायची इच्छा नाही. हा. ते म्हणले बुवा असं का? म्हणले असं आहे की मी तुमच्या घरी जर उतरलो तर तुमच्या जातीतले इतर जे मंडळी आहेत ब्राह्मण समाजातली त्यांना ते आवडणार नाही. हो हो. कदाचित ते तुमच्यावर बहिष्कार टाकतील. त्याला बहिष्काराला काही दुसरा शब्द आहे ना, जातीच्या बाहेर वाईट टाकतील. तुमच्या मुलींची लग्न होणं अवघड जाईल मी तुमच्याकडे राहिलो तर. आणि म्हणून तो त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून मी तुमच्याकडे काही उतरलो नाही. हो हो. त्या मारपाटाचे हे जिद्दीच होते. ते म्हणे नाही काय माझं वाटेल ते होईल, काय होईल ते होईल, माझी मी पाहून घेईन. पण ती काय पेटी ओळखडी काय असतं सामान ते उचललं आणि टांग्यात घातलं, चला तुम्ही म्हटले माझ्या घरी. आणि त्यांना बळजबरीने बसवलं आणि आपल्या घरी नेलं. ते 2 दिवस काम झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले वा 2 दिवस मी अशा स्पृश्य माणसाच्या घरात राहिलो. हो हो. आणि त्यांच्या घरातल्या मंडळींनी मला स्वयंपाक घरून घातला आणि कोणत्याही तऱ्हेचा विटापाडा मानला नाही. हे कदाचित माझ्या आयुष्यातली पहिली स्थिती असेल बुवा. हो हो. आणि म्हणून मी फार विचित्र अशा मनस्थितीतून जातोय. विचित्र असा अर्थ की एक मनाला सुखद धक्का असा घेऊन जातोय. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी पत्र लिहिलं पुन्हा की मी इथे राहिलो तुमच्याकडे खरं आहे, पण आता त्याच्या अवघानं तुमच्यावर काय परिणाम झाला आहे, तुमचा समाज काय तुमच्याशी धोरण आखतोय. हो हो. तर त्यांनी उत्तर दिले काही होत नाही, मी ते सगळं पाहून घेतलंय आणि मला कुणीही आत्तापर्यंत त्रास दिलेला नाही आणि पुढेही देण्याची शक्यता नाही. याच्यावरून एक असं दिसून येतं की आपल्या समाजाची त्यांना खरोखरीच अनुभवाने नीट कल्पना आलेली होती की किती प्रमाणात अस्पृश्यता ही आपल्या लोकांच्या रक्तात भिनलेली आहे हे त्यांना अनुभवाने कळलेलं होतं. आणि त्याचबरोबर आपल्या योगानं दुसऱ्याला त्रास होऊ नये. आपण राहू 2 दिवस पण दुसरा आपला मित्र जो आपल्याला प्रेम करतोय त्याला मात्र फार त्रास होईल हे होऊ नये ही एक त्यांची आंतरिक इच्छा याच्यातून दिसून येते. सर हा जो सिन्नरचा प्रसंग आपण सांगितला हा किती सालातला असेल सर अंदाज आहे? आता माझी ज्यांची भेट झाली साधारणतः 48 साली, तेव्हा 42 सालच्या आसपास असेल प्रसंग. साधारणतः 42 साल. सुमारे 50-51 वर्षापूर्वी. कारण हे त्यांनी मला सांगितलं ते 48 साली सांगितलं. त्याच्या आधी 5-6 वर्षाच्या काळातला तो असेल प्रसंग. बरोबर. सर मला असं आठवतं की आपले ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय मोरोपंत पिंगळे यांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ह्याच नगरीमध्ये भेट झालेली होती. आणि त्यावेळी मला वाटतं आपणच काहीतरी त्यांना घेऊन गेला होता असं काहीतरी मला आठवत आहे. हा प्रसंग थोडासा खुलासेवर सांगितला होता. बरोबर? हो खरं आहे. त्यावेळेला आपले विभाग प्रचारक इथले, आज जे विभाग प्रचारक म्हणायला हरकत नाही, पहिलेच विभाग प्रचारक ते होते कैलासवासी बाळासाहेब साठे, कारण ते आता नाहीत आपल्यातून गेलेले आहेत. ते विभाग प्रचारक होते आणि मोरोपंत पिंगळे आपले सह प्रांत प्रचारक होते. तर ते ह्या शहरात आले आणि त्यावेळेला बाबासाहेबांचाही मुक्काम इथंच आहे असं त्यांना कळलं, या कुकुरी स्कूलमध्येच. कुकुरी स्कूल असं कळल्यानंतर ते माझ्याकडे आले, म्हणाले त्यांची आपली भेट होईल तर बरं होईल. म्हणून मी त्यांना आमच्या प्राचार्य चिटणीसांना विचारलं की अशी मंडळी आमची आहेत. बरं त्यांना माहिती होतं मी म्हणजे कोण, आमची मंडळी, त्यांना अर्थ कळला त्याचा. आणि त्यांना त्यांची भेटण्याची इच्छा हो म्हटलं विचारतो त्यांना विचारलं त्यांनी आज जाऊन. ते म्हटले संध्याकाळी येऊ दे केव्हा त्यांच्या सवडीने. म्हटले 4:30ला आलं तर चालेल का? म्हटलं येऊ दे. म्हणून माननीय मोरोपंत आणि बाळासाहेब साठे
हे सायकलवरून म्हणजे गावातून, मी तेव्हा छावणीत राहत होतो, हे मुद्दाम मी सांगतो हा, त्यावेळी आपले कार्यकर्ते सायकलवरून ते माझ्या घरी आले, गावातून छावणी काही जवळ नाही दिसत, आणि तिथून मी तिसरी सायकल घेऊन त्यांच्या बरोबर या कुकरी स्कूलमध्ये, आमच्या घरापासून 2 किलोमीटर जरी कुकरी स्कूल होतं तिथे गेलो, आणि त्यांना कळवल्यानंतर लगेच ते बाहेर आले, ताबडतोब म्हणजे कळल्यानंतर लगेच बाहेर पडले. आणि मोठा बाहेर वरंडा होता, तिथं खुर्च्या होता, ते म्हणले बसा, ते स्वतः बसले आणि मी त्यांची ओळख करून दिली, असं असं आहे. वा 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 वा, तुम्ही सगळे दंडेवाले लोक, ते सांगायचे लोक दंडेवाले म्हणायचे. पण काय तुमचं कसं काय चाललंय सध्या, किती शाखा आहेत हिंदुस्थानात, बस किती सगळ्या प्रांतामध्ये आता शाखा स्थापन झाल्या का, साधारण रोजची उपस्थिती साधारण किती असती वगैरे वगैरे, बारीक सारीक पद्धतीने सगळी त्यांनी चौकशी केली, अगदी शांत मनाने खालच्या आवाजात असं त्यांनी विचारणा केली. तुमचं काम हे सगळं चांगलं चाललंय, आणि हेच एक काम असं आहे की जे पाहून मला खरा मनापासून आनंद होतो. हे तुम्हाला माहिती आहे का, आपणहूनच त्यांनी सांगितलं, हा त्यांना काही कोणी प्रश्न विचारला नाही का, की संघावरची बंदी जी होती ते उठवण्याला मी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत झालेलो आहे. आणि त्यांनी मग विस्ताराने सांगितलं की जवाहरलाल नेहरू ही संघबंदी उठूच नाही या मताचे ठाम होते, आणि वल्लभभाई पटेल मात्र आणि इतर मंडळी हे होते, श्यामाप्रसाद मुखर्जी बंदी उठवावी या बाजूचे होते. आणि म्हणून आधी त्यांनी इतकं लॉबिंग केलं, त्यांचा सांगण्याचा मतिर्थ असा की आधी जवळजवळ प्रत्येकाला हे भेटून आलं की असा प्रश्न निघाला की सगळ्यांनी बंदी उठवावी असं एकदम बोलून टाकायचं. आणि कॅबिनेटमध्ये हा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला तर सगळे म्हणाले हो हो बंदी उठवायला पाहिजे, कारण काय त्यांच्यावरचा गांधीवरचा चार जो आहे आरोप आहे तो कोर्टाने अमान्य केलेला आहे, त्यांच्याविरुद्ध काही पुरावा सापडला नाही, आणखीन कोणी काय म्हणालं कोणी काय, सगळे म्हणाले नाही बंदी उठवायला पाहिजे. आणि नेहरूंना हे दिसून आलं, म्हणजे नेहरू वॉज ट्रॅप्ड, की कॅबिनेटची सगळी मंडळी एका बाजूला आहेत, तेव्हा त्यांना होकार देण्यापलीकडं काय गत्यंतर राहिलं नाही. तसं जर झालं नसतं तर काय एकदम नेहरूजी म्हणून टाकले असते की नाही बंदी उठणं शक्य नाही आणि ती उठून या मताचा मी आहे, तर बाजूची त्यांची जी मंडळी मंत्री आहेत त्यांनी लगेच त्यांना काही विरोध केला नसता. त्यावेळची स्थिती अशी काही नव्हती त्यांना लगेच विरोध करण्याची. आणि म्हणून त्यांनी असं घडून आणल्यानंतर सगळेच उठाव मांडल्यानंतर ते आगतिके म्हणाले की ठीक आहे उठाव बंदीने अशा रीतीने बंदी उठली गेली. हे तुम्हाला माहिती झालं असेल कोणाकडून, परंतु मला आता तुम्ही आलात ते सहज आठवण झाली म्हणून मी सांगतो. त्यावेळेला मोरोपंत त्यांना म्हणाले बाबासाहेब असं आम्ही आता ऐकतोय की तुम्ही जरा थोडे आमच्यापासून दूर जायचं ठरवताय. तेव्हा आमच्या मनात वारंवार असा विचार येतो की आम्ही एवढं काम करतोय आणि ज्याच्याकरता तुम्ही आमच्यापासून दूर जायचा विचार करता ते कारण दूर करणं हेच तर आमचं प्रमुख काम आहे. बरोबर. म्हणजे हिंदू समाजातली जाती व्यवस्था जी आहे ती जाती व्यवस्था सगळा हिंदू समाज एक करणं हे आमचं ध्येय आहे. आणि हे पाहिल्यानंतर असं तुम्हाला वाटत नाही का की बा तुमचं जे सध्या तुम्ही ठरवलेलं आहे ते काही दिवसापूर्वी तरी आम्ही का काम करतोय, आम्हाला किती यश येते हे पाहिजे तुम्ही पुढे ढकलावं. तर ते म्हणले असं आहे त्याचं की तुमचं काम चाललंय हे ठीक आहे, पण तुमचं काम इतक्या संत गतीने चाललेलं आहे की त्याला सगळ्या समाजाची मान्यता मिळायला अजून खूप वाव आहे, फार वेळ लागणार आहे. आज हा जो तुमचा विचार आहे संघटित एकात्म हिंदू समाजाचा असा तो तुमच्या संघ शाखा पुरताच मर्यादित आहे. हा जो विचार आहे तो हिंदू समाजावर आज पसरलेला नाही, त्याचं प्रतिबिंब हे हिंदू समाजावर पसरलेलं नाही. आणि त्या कारणाने हे काम होईल तुमचं कधी होईल कोणाला माहीत, परंतु इतके वर्ष वाट पाहण्याची माझ्या समाजाची तयारी नाही. मला चिंता अशी लागलेली आहे की मी गेल्यानंतर माझा समाज हा अभारतीय धर्माच्या मागं लागू नये, त्या धर्माच्या कच्छपी लागू नये किंवा कम्युनिस्टांच्या नादी लागू नये, लाल बावटाच्या मागं लागू नये अशी माझी मनोमय इच्छा आहे. आणि ते जर मी आजच केलं नाही
तर माझ्यानंतर हे होणारे मला स्वच्छ चित्र दिसते. हो हो कारण दारिद्र्य एवढं आहे की काही कम्युनिस्टांच्याकडे जातील, दारिद्र्य एवढं आहे की आमिषाने बोलून हे परधर्मियांच्या साबळ्यात अडकतील. तेव्हा मला अशा धर्माकडे माझ्या समाजाला न्यायचा आहे की जो भारतीय धर्म आहे, जो आपल्या देशातच निर्माण झालेला आहे, त्याच्यात समता आहे, त्याच्यात बंधुभाव आहे, त्याच्यात कुणाचा द्वेष करावा अशी भावना नाही, असा जो धर्म आपल्या देशातच झालेला आहे, त्या धर्माची मी जवळी करण्याचं निश्चित केलेलं आहे. आणि त्याचं कारण आहे त्या त्याने मध्ये केव्हा तरी असा प्रश्न विचारला त्या संभाषणात, का हो तुम्ही म्हणताय सगळं ठीक आहे, पण तुमचे जे शंकराचार्य आहेत त्यांना हे सगळं मान्य आहे का तुम्ही काय म्हणताय ते? तुमचं कोण म्हणले ऐकतो असंही म्हणाले ते. तुमचं ऐकणार समाज शंकराचार्याचं. ते शंकराचार्य हे आज म्हणायला तयार आहेत का तुमचे की हे आम्ही जाती पण भेद आहेत ते मानत नाही? आता बघा कसा फरक पडलाय तो की एक असं मी वाटतं की हे काम आधी सुरू झालं असतं 50 वर्ष किंवा 60 वर्ष, तर आज जी स्थिती आहे ती जर 35 साली झाली असती तर कितीतरी फरक पडला असता. परंतु ते त्यावेळेला व्हायचं नव्हतं आणि हा जो पुन्हा अलगता ही निर्माण झाली ती निर्माण झालेली आहे. एकंदरीत मोरोपंतांची ही भेट अतिशय संस्मरणीय अशीच वाटते. होय होय होय. ठकार सर, एकूण आपल्या आठवणी ऐकत असताना पूर्वीचं काही थोडंफार वाचलेलं आहे, त्याच्यावर मला असं एक विचारावं असं वाटतं की अनेकांचं या बाबतीत थोडंसं कन्फ्युजन किंवा घोटाळा होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणांविरुद्ध होते का ब्राह्मण्याविरुद्ध होते? असं कधी काही तुमची चर्चा म्हणा किंवा एखादी आठवण आहे का यावर थोडासा प्रकाश टाकणारी? अगदी आठवण म्हणजे मीच तो प्रश्न त्यांना विचारला होता. बर, म्हणून ती आठवण अगदी पक्की आहे. अच्छा. मीच त्यांना विचारलं होतं की डॉक्टर, why are you so much against Hindus and especially against Brahmins? I see. म्हणजे I had assumed that he was against Hindus and Brahmins. Why are you so much? म्हणजे आहात पण इतके का विरोधात आहात? आहात ठीक आहे बाबा, परंतु इतके का विरोधात तुम्ही? तर त्यांनी माझ्याकडं त्यांचे डोळे असे मोठे होते आणि चष्मा वगैरे असतो, ते डोळे आणखीनच ते मोठे दिसायचे. आणि मी असं बाजूला बसलो होतो, त्यांनी तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहिलं, संबंध अशी मान काही वळवली नाही आणि मला म्हणाले, माय बॉय, हॅड आय बीन अगेन्स्ट ब्राह्मिन्स यू वुड नॉट हॅव बीन हिअर. मी जर ब्राह्मणांच्या विरोधात असतो तर तू इथं नसतास. आणि हे तुला माहिती आहे का? तू पाहिलंच असशील की ह्या माझ्या कॉलेजमध्ये, या इथल्या कॉलेजमध्ये, माझं कॉलेज असं मी म्हणायचे, आणि ते म्हणायचे दिस इज माय पेट चाइल्ड. या माझ्या कॉलेजमध्ये किंवा माझ्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये बहुतेक सर्व प्राध्यापक ब्राह्मण आहेत. मी ब्राह्मणांच्या विरोधात असतो त्यांना घेतलं असतं का? वाटेल ते करून त्यांना घेतलं नसतं. माझे जवळचे मित्र जे बुझम फ्रेंड्स ते सगळे ब्राह्मण आहेत. तेव्हा मी ब्राह्मणांच्या विरुद्ध आहे. मी कधी म्हणले एखाद्या ब्राह्मण व्यक्तीच्या विरुद्ध काही बोललोय का? की ब्राह्मण व्यक्ती आहे म्हणून त्याला जाळून टाकायचा, हातपाय तोडा किंवा त्याला नोकरी देऊ नका असं कधी म्हणालोय? असं कधीही माझ्या मनात आलेलं नाही. परंतु मी ब्राह्मण्याच्या विरुद्ध आहे. मग ब्राह्मण्य म्हणजे काय हे तिने विस्ताराने समजून सांगितलं. की आपल्याकडं जी जातीचं एक असा एक हे असतं ना, गाड्यांची चवड, ती जी उतरंड अशी लागलेली आहे आणि इथला मोठेपणा हा केवळ जन्मावरच आधारित आहे. काय त्याच्या गुणावर आधारित नाही. ही जी आपली स्थिती आहे समाजातली, ती एक ब्राह्मण्याचा एक आविष्कार आहे तो. आणि ती जोपर्यंत आपल्या समाजात आहे तोपर्यंत आपला समाज कधीही वर येणार नाही. कारण प्रत्येकाला जे वरच्या वर्णात आहे त्यामध्ये मी मोठाच आहे, कारण माझा जन्मच मोठ्या जातीत झालेला आहे. दुसरा जो असा दलित असेल तो म्हणते मी दीनच आहे, मी दलित कुटुंबातच जन्माला आलेलो आहे. म्हणजे एक खटपट न करता मोठे, एक काही झालं तरी दीनच, असा समाजात कसा वर येणार? कारण त्याला काही मिळवण्याचं राहिलेलं नाही ना. एक मोठा आणि एक कनिष्ठ हे ठरलेलंच आहे आपल्या समाजात. तेव्हा हा समाजात ढवळून निघाला पाहिजे आणि म्हणून ब्राह्मण्य हे आपल्या समाजातून दूर गेलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर ते पुढं जरा भावना दिवस झाले खूपच.
आणि ते म्हणाले, काय रे तुम्ही अगदी हिंदू हिंदू म्हणता, काय तुम्ही हिंदुइझमचा अभ्यास केलाय? बर. तुम्हाला तुकारामाची गाथा येते, ज्ञानेश्वरी वाचलीस, जनाबाईचे अभंग येतात, काय काय वाचले रे तुम्ही? बर. मला म्हणले तुकारामाची गाथा मुखोद्गते, हो हो. जनाबाईचे अभंग मी ताबडतोब केव्हाही म्हणू शकतो, तुम्हाला कोणाला येतात? लहानपणापासून माझ्यावर संस्कारच असे झालेले आहेत की हे माझ्या आपोआप पाठ झालेत. माझ्या आजीच्या मांडीवरती जेव्हा रात्र दळायची तेव्हा मी मांडीवर डोकं ठेवून झोपायचो आणि ती जनाबाईचे अभंग म्हणायचे. ते अभंग माझ्या अजून पाठ आहेत. माझे वडील आणि माझे आजोबा पहाटे उठून एक तारीवर तुकारामांचे अभंग म्हणायचे, ते माझे अजून पाठ आहेत आणि नंतर मी ते वाचलेच सगळे. ते माझ्या मनावर हे असे सगळे लहानापासून संस्कार झालेले आहेत. आणि नंतर मी मोठा झाल्यानंतर काय मागत होतो तुमच्या समाजाकडून, असं पुढं होऊन आवेशाने म्हणतो, काय मागितलं मी मागितलं की अरे तुम्ही जिथं पाणी भरता तिथं मला पाणी भरू दे. पाणी हे सगळ्या ईश्वराने सगळ्यांच्या करता निर्माण केलंय, बरोबर. तेव्हा तिथं आम्हाला पाणी भरून द्यायचं. आणि मगाशी जे मी म्हणालो बाळासाहेब खेरांचं, ते म्हणाले की जिथं त्या पाणवठ्याला म्हैस जाती, रेडा जातो, बैल जातो, पाणी पितो, परंतु अस्पृश्याला दलिताला मात्र पाणी प्यायची किंवा ही तिथं अजिबात परवानगी नाही. आणि म्हणून मी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. उद्देश असा की पाणी मिळणं हा प्रत्येकाचा नैसर्गिक अधिकार आहे आणि हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे. बरोबर. तिथं म्हणले लाठी हल्ला, तिथं मारामाऱ्या, तिथं विरोध. नंतर म्हणले मी सत्याग्रह कशाचा केला की असं म्हणालो, अरे तुमचा देव आणि माझा देव एकच. श्रीराम तुमचं दैवत, श्रीराम माझं दैवत. तुमच्या समाज दैवत श्रीराम, माझ्याही समाजाचं दैवत श्रीराम. तर म्हणून नाशिकला काळ्या रामाचा सत्याग्रह केला. इथं काय की आमच्या समाजाला, दलित समाजातल्या मंडळींना त्या श्रीरामाचं दर्शन घेऊन जा. काय केलं तुम्ही? तर त्या देवळाला कुलूप लावलं आणि बाहेर कडे गोट पोली बंदोबस्त केला आणि मला निरोप पाठवला की ह्या देवळात काही झालं तरी तुम्हाला कधीही जन्म मरेपर्यंत येऊन देणार नाही. हा, तुम्हाला त्या रामाची एवढी दर्शनाला तुम्ही आसुसलेले असला तर त्याच्याकरता तुम्हाला दुसरं मंदिर बांधून देऊ, ते जा आणि तुम्ही दर्शन घ्या. परंतु ह्या देवा घेऊन हे जे मंदिर आहे ते मात्र आम्ही भ्रष्ट करणार नाही. आता ह्या समाजाला मी पुढं पुढं न्यायचा प्रयत्न करत होतो. अनिष्ट प्रथा ज्या आहेत त्या जाव्यात असा प्रयत्न करत होतो. आणि मला खरोखरच हिंदू समाजाचं सुधारक व्हायचं होतं. आणि ते 3-4 वेळेला असं म्हणून डोळे मिटून बसले, मला हिंदू समाज सुधारक व्हायचं होतं, सुधारक व्हायचं होतं, सुधारक व्हायचं होतं. आणि असे म्हणून शांतपणे डोळे मिटून ते 5 मिनिटं बसले. आता हे इतकं चटक लागण्यासारखं आहे. आणि म्हणून माझं प्रत्येकाच्याच मनात हा विचार येणार की ही स्थिती आपण जी निर्माण केलेली आहे ती एक 60-70 वर्षापूर्वी निर्माण केली असती तर हे चित्र संपूर्णतः बदललं असतं. एक खरं की त्या काळात जेव्हा 14 तळ्याचा सत्याग्रह झाला तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक पत्र तिथल्या समाजाला लिहिलेलं होतं, पत्रक प्रसिद्ध केलं होतं की ह्या वेळेला बाबासाहेबांच्या पाठीमागे प्रत्येक जणांनी उभं राहावं, याच्यातच हिंदू समाजाचं हित आहे. बाकी कोणताही हिंदू समाजातला पुढारी त्यांच्या मागे जाऊन उभा राहिलेला नाही. सर, मगाशी आपण बोलताना उल्लेख केला की मिलिंद महाविद्यालय इज माय पेट चाइल्ड, असं बाबासाहेब म्हणायचे. अत्यंत आवडतं त्यांचं हे महाविद्यालय. आज तो परिसर नेहमी शेकडो काय हजारो विद्यार्थ्यांनी गजबजलेला असतो. याची सुरुवात कशी झाली, याची इमारत कशी बांधली, ते भव्य वसतिगृह वगैरे हे कसं काय घडत गेलं, आपण मला वाटतं त्याचे साक्षीदार आहात. हो आहे. मी अगदी पहिल्या दिवसापासून तिथे असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणायला हरकत काय नाही, आहेच, पहिल्यापासूनच होतो असं म्हणा. बरोबर. सुरुवातीला आमचं कॉलेज छावणीमध्ये जे आता होली क्रॉसच्या समोर जो बंगला आहे 9 नंबर, त्याच्या मागचा 7 नंबर, 8 नंबर, या 3 बंगल्यामध्ये आमची कॉलेजची काही लेक्चर हॉल, काही लॅबोरेटरीज, काही लायब्ररी, अशी इथली सगळी व्यवस्था होती. आणि 51 साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ह्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. नागसेन वनात भूमिपूजन समारंभ झाला. 1 सप्टेंबरला भूमी समारोह झाला. आणि नंतर 2 वर्षांची इमारत पुरी झाली आणि आम्ही 53 जून महिन्यात त्या ठिकाणी गेलो. आमचं सामान हलवलं, सगळं लॅबोरेटरीज, फर्निचर वगैरे सगळं हलवलं तिथं.
आणि जे सकाळी साधारणतः जूनचा तो पहिला आठवडा असावा अशी म्हणजे कल्पना आहे. हां तेव्हा कॉलेजमध्ये सकाळी मी आणि आमचे रणबीसे म्हणून एक अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ते आम्ही दोघंजण तिथं गेलो आणि ते बाबासाहेब त्या पुढच्या वरांड्यात असे काठी घेऊन हिंडत होते. तेव्हा गेल्यानंतर आम्ही त्याला नमस्कार केला आणि ते पण असे आले समोर बरोबर. आणि आता सध्या हेड ऑफ द केमिस्ट्री डिपार्टमेंटची जी खुंडी आहे त्या पोर्चला गेल्यानंतर लगेच डाव्या बाजूला त्या खोलीत एक रिकामीच खोली होती, ती काय अजून मांडलेलं नव्हतं. 5-6 खुर्च्या टाकल्या, त्यात बाबासाहेब बसले. आणि आम्हाला बसा म्हटल्यानंतर आम्ही सुद्धा पुढे तिथे बसलो आणि म्हणले त्यांना काय मोठा आनंद वाटत होता त्यांना की काय इमारत झाली छान आपल्या कॉलेजची. कारण त्यांना पैसा मिळवायला अनेक वेळेला अतिशय त्रास झाला. त्यांनी आठवण सांगितली होती की तिने एकदा बोर्डिंग काढलेलं होतं दलित विद्यार्थ्यांच्या करता. तेव्हा ते ताटं वाट्यान भांडी जमवण्याकरता किती मला कष्ट पडले हे त्यांनी वर्णन करून सांगितलं होतं. त्याची किंमत काहीतरी 700-800 रुपये असेल कदाचित, काहीतरी असेल अंदाजे. आणि आता एवढी भव्य इमारत बांधली हे याचा त्यांना मोठा अभिमान वाटत होता. आणखीन ती काही शेवट नव्हता, अजून ती इमारत मोठी करायची त्यांची कल्पना निराळी होती. कशी काय वाटली म्हटलं छान झाली बा इमारत तर छान झाली. आणि या कॉलेजमध्ये अशी व्यवस्था की 3000 विद्यार्थी या कॉलेजमध्ये असायला पाहिजेत. 3000 एवढी ते बिल्डिंग आहे, मोठी बिल्डिंग आहे. आणि आपल्याकडे जर सध्या 400-450 विद्यार्थी आहेत, का 300 होते कुणाला नाहीत, पण फारच कमी संख्या होती. 300-400 दरम्यानच होती. तेव्हा हे 300-400 ही संख्या आणि एवढी मोठी बिल्डिंग कसं काय गणित कसं बसणार. तो म्हणजे काय तुला काय म्हणायचंय ते म्हणतात. त्याचं कारण असं आहे की दलित विद्यार्थी आज जर या शहरात आला तर त्याला राहायला जागा मिळत नाही, कोणी राहायला खोली देत नाही. आणि त्यांना जरी ह्या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी तो येऊ शकत नाही. त्यांनी राहायचं कुठं. तेव्हा त्यांच्याकरता आपण एखादं वसतिगृह जर बांधलं तर अनेक दलित विद्यार्थी जर येतील आणि या इमारती जेवढी आपण मोठी बांधलेली आहे तिचा उपयोग सुद्धा होईल. असं म्हटल्यानंतर ते एकदम भडकले. का बरं काय म्हटलं, अरे काय मीच म्हणले सगळा मक्ता घेतलाय काय, कॉलेजेस सुरू करा, ते इमारती बांधा, ती वसतिगृह बांधा, त्याच्याकरता भांडी आणा, त्यांना जेवायला घाला, हे करा, ते काय म्हणते काय. एकदम रागाने उठून निघून गेले. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आदल्या दिवशी सकाळची गोष्ट, दुसरी सकाळी आमचे वराळे साहेब म्हणून रजिस्ट्रार होते, त्यांना निरोप पाठवला. एक 12 बिगारी हावडी कुदळ घेऊन आणि पेट्या घेऊन त्या हल्ली पानचक्कीच्या बाजूला आहे ना हॉस्टेल, तिथे आम्ही तिथे येतो. आणि तिथे गेले म्हणजे चला इथे 400 विद्यार्थी राहतील असं मला वसतिगृह करायचंय, लाईन एड करा. कागदावर त्यांनी काढलं चित्र वगैरे, साधंच आहे चौकोनी असं मध्ये मोठा हे आहे, क्वाड्रँगल आहे आणि बाजूला असं खोल्या आहेत. पुढे राहते चांगला दिलाय. तर तिथंच तिने ते लगेच दुसऱ्या दिवशी खोदायला सुरुवात केली, मार्कआउट करून खोदायला सुरुवात. तेव्हा त्यांच्या मनात त्यावेळेला जे एकदम भडकले त्याचं कारण असं असावं की दलित समाजाकडून सुद्धा आणि स्पृश्य समाजातून सुद्धा त्यांना प्रत्येक वेळा जी मदतीची एक अपेक्षा होती ती मदत मिळाली नसणार. आणि त्या कारणाने त्यांच्या मनात कुठेतरी हा क्षोभ असा असणार की हे मी करतोय पण मला मात्र साथ कोणी देत नाही, ना माझा समाज ना सवर्ण समाज. आणि म्हणून त्यांचा एक उद्रेक झाला असावा. पण ते मनात ठेवून त्यांनी लगेच ते खोदायला सुरुवात केली. आणि आता जे मोठं हॉस्टेल जे आहे या पानचक्कीच्या वरच्या बाजूचं 400 विद्यार्थी राहू शकतात एवढं हॉस्टेल आहे ते तिथं त्यावेळेला बांधलं ते. सर आज काही प्रसंग असे घडतायत की ज्यावरून ह्या विशिष्ट प्रश्नावर किंवा समस्येवर बाबासाहेबांचं काय बरं मत असेल असं उगाचच कुतूहल आम्हाला वाटतं. उदाहरणार्थ भाषावार प्रांतरचना आपण केली, याबाबत कधी बाबासाहेबांनी आपलं मन मोकळं केलं होतं, केलं होतं. आणि ते मोकळं असं एकट्या दुकट्या देखत केलं नाही त्यांनी. तर ह्या शहरातील प्रतिष्ठित माणसं आहेत त्यांना कार्ड छापून निमंत्रण करून बोलवलं. की या भाषावार प्रांतरचनेबद्दल त्यावेळेला तो विषय चालू होता, म्हणजे होणार होती भाषावार प्रांतरचना, त्याच्याविषयी माझी मतं मांडण्याकरता ऐकण्याकरता तुम्ही या म्हणून त्या मिलिंद कॉलेजच्या मागच्या बाजूला एक चौक आहे तिथे त्यांचं भाषण झालं. आणि गावातली प्रतिष्ठित मंडळी त्या भाषणाला उपस्थित होती. आणि त्यांनी मोठा नकाशा हिंदुस्थानचा, महाराष्ट्राचा असे 3-4 नकाशे लावलेले होते. परंतु त्या सगळ्या भाषणाचा मतितार्थ असा होता
की एक भाषा एक प्रांत हे सूत्र चुकीचं आहे. अच्छा. एक प्रांत अनेक भाषा हे असू नये, हे असू नये, असू नये. हा, असं एकंदर स्थिती लक्षात घेता असू नये. परंतु एका भाषेचं एकच राज्य असावं ही कल्पना काही एवढी बरोबर नाही. आता म्हणलं असा आहे महाराष्ट्र, त्यात विदर्भ आहे, हा मराठवाडा आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, या सगळ्याचं एक राज्य जर झालं तर त्या भंडाऱ्याच्या माणसाला काही कामाकरता यायचं असेल तर मुंबईला यावं लागेल. आणि त्याचे काय हाल होतील. काय राज्य तुम्ही कसे करणार. म्हणजे राज्य तुम्ही मुंबईला बसून सिक्रेटमध्ये कराल, परंतु त्या माणसापर्यंत तुमचं शासन पोचणार नाही. त्याच्या ज्या अपेक्षा असतील, त्याच्या अडचणी आहेत, त्या तुम्हाला कळणार नाहीत. बरोबर. म्हणून लहान लहान राज्य असणं हे अत्यंत सोयीस्कर आहे आणि त्या कारणाने लोकांच्या अपेक्षा सुद्धा पुऱ्या केल्या जातील. त्याच वेळेला त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये 3-4 लेख प्रसिद्ध केले होते. मी ते वाचले होते. सगळा भाग माझ्या एवढा लक्षात नाही, परंतु त्यातला मतितार्थ मात्र असा होता की आज आपण भाषावर प्रांतरचना करतोय, त्याच्याकरता करावीत म्हणूनही काही कारणं आहेत, सबळ कारणं आहेत, परंतु त्याच्या विरोधात सुद्धा काही कारणं आहेत. आणि विरोधात असण्याचं एक प्रमुख कारण असं की महाराष्ट्र राज्य झालं तर त्याच्यात इतक्या जाती असतील तितक्यांचं राज्य होणार नाही. इथं मराठा समाज हा मेजॉरिटी असल्या कारणाने इथं मराठ्यांचं राज्य होईल. कर्नाटकामध्ये हे सगळं म्हैसूर इकडचा आपला महाराष्ट्राला सुद्धा कर्नाटक भाग होता त्यावेळेचा, मराठवाड्यातला कर्नाटकचा भाग होता. ते सगळे जोडून एक राज्य जर केलं तर त्याच्यात ते कन्नड लोकांचं राज्य नव्हता, लिंगायतांचं राज्य होईल. आंध्राचे 3 तुकडे होते का 4 होते, एकत्र करून आंध्र प्रदेश झाला. त्याच्या त्या आंध्रांची हे केवळ राज्य होणार नाही तर रेड्डींचं राज्य होईल, असं त्या लेखात त्यांनी सगळं उद्धृत केलेलं होतं. आणि म्हणून मी या लिंग्विस्टिक स्टेटच्या विरुद्ध आहे. परंतु आता सगळीकडे लिंग्विस्टिक स्टेटचं सगळं रान उठलेलं आहे. तर करायचं जर करा विचारानो, परंतु एवढी मोठी राज्य तरी करू नका. लहान राज्य करा, छोटी राज्य करा, ती शासनाच्या दृष्टीने सोयीस्कर होती, अशा तऱ्हेचा त्यांचा अर्थ होता. आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याची गेली कित्येक दशकांची असलेली ब्रॉडगेज रुंदीकरणाची, रेल्वे रुंदीकरणाची मागणी ही पूर्ण झालेली आहे. आणि मला उगाचच असं वाटलं की या संदर्भात कदाचित आपल्याकडे एखादी डॉक्टर बाबासाहेबांची आठवण असावी या ब्रॉडगेजच्या संदर्भात, तर कृपया ती आम्हाला जरूर सांगावी. त्यात माझ्यासारखीची अडचण काय होती, त्यांच्या जेवढ्या आठवणी आहेत त्या कोणत्या सांगू आणि कोणत्या नाही अशी स्थिती होती. आणि आठवणी बऱ्याचशा विसरल्या, त्यापैकी ही एक विसरलेली आहे. मराठवाड्यात ब्रॉडगेजची मागणी गेली 10-15 वर्ष आपण विशेषतेने ऐकत होतो. त्या चळवळी बऱ्याच झाल्या आणि आता काही प्रमाणात ती फलद्रूप सुद्धा झालेली आहे. बरोबर. परंतु प्रथम मी जी मागणी ऐकली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तोंडून. आणि त्यावेळेला प्राचार्य चिटणीस ह्या शहरात नव्हते आणि म्हणून मी या मिलिंद महाविद्यालयाचं काम पाहत होतो प्रमुख म्हणून. आणि त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीहून पत्र आलं की त्यावेळचे रेल्वेचे उपमंत्री शहानवाज खान हे औरंगाबाद शहराला भेट देणार आहेत आणि त्यावेळेला ही रेल्वेची मागणी तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्या पुढे मांडा. आणि मला असं आठवतंय की ते ज्या रस्त्याने जाणार होते त्या रस्त्यावर मी तास 1.5 तास तरी त्यांची वाट पाहत बसवतो. कोणता रस्ता काय एवढं लक्षात नाही, परंतु साधारणतः मकबऱ्याच्या तिथला असा एक रस्ता असावा. आणि तिथं त्यांची गाडी 8-8:30 वाजता आली आणि पोलिसांना आधी सांगितलं होतं, त्यांनी थांबवली ती. आणि थांबवल्यानंतर सांगितलं की मी असा मिलिंद कॉलेजमधला उपप्राचार्य आहे आणि डॉक्टर आंबेडकरांचं मला पत्र आले. हो म्हणले, मला त्यांनी सांगितलं होतं तुम्ही आज जरी भेट घेतली नव्हती तरी उद्या मी फोन करून चौकशी तुमची करणार होतो. आणि मग त्यांना एक मेमोरंडम आम्ही टाईप केलेला होता, तो त्यांना दिला की ब्रॉडगेजच्या भागानं ह्या भागाचा मागासलेपणा कसा दूर होत नाही आणि ती होणं कसं आवश्यक आहे. अशा तऱ्हेचं आम्हाला जे काही 1 दिवसात 2 दिवसात तयार करता येणं शक्य होतं ते आमचे इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचे प्राध्यापक आणि इतरही मंडळाच्या सहाय्याने एक मेमोरंडम तयार केला. तर म्हणजे ही मागणी प्रथमच आमच्यासमोर येते. आम्ही आत्तापर्यंत त्याच्यावर काही विचार केलेला नाही आणि दिल्लीला गेल्यानंतर याच्यात संपूर्णतः आम्ही
विचार करू. दुसरी एक आठवण, आता तुम्ही एक विसरले म्हणता, दुसरी एक आठवण माझ्या मनात अशी आली की सी.डी. देशमुख हे UPSC चे चेअरमन होते. अर्थमंत्रीपदासनी राजीनामा दिलेला होता आणि UPSC चे चेअरमन होते. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला होते आणि त्यांनी इथं येताना या कॉलेजला भेट द्यावी हे त्यांचा शिस्ताच असायचा. कुणी येत असेल तर त्यांना आमच्या कॉलेजला भेट द्या म्हणून सांगत होते आणि त्याप्रमाणे ते सी.डी. देशमुख मिलिंद कॉलेजमध्ये आले. त्यावेळेला एक प्राचार्य चिटणीस नव्हते, कारण माझ्या काही लक्षात नाही रजेवर गेले होते का काय, आणि मीच तिथं काम पाहत होतो. आणि त्यावेळेला सी.डी. देशमुखांना सगळं कॉलेजमध्ये दाखवलं आणि नंतर आमची हेड ऑफ द केमिस्ट्री डिपार्टमेंटची आमची जी खोली होती तिथं एक आम्ही प्लॅन लावून ठेवला होता की लेडीज हॉस्टेल आवश्यक आहे. काहीतरी एक प्लॅन एका दिवसात तयार करून केमिस्ट्रीचं ड्रॉइंग तयार केलं होतं. आणि तिने विचारलं तुमच्या कॉलेजची अगदी ताबडतोब अशी काय नीड आहे. मी त्यांना सांगितलं की ह्या संबंध मराठवाड्यात लेडीज हॉस्टेल एकही नाही कॉलेजच्या मुलींच्या करता. नांदेडला कॉलेज आहे तिथं नाही, औरंगाबाद शहरात नाही, आणि लेडीज हॉस्टेल असणे फार आवश्यक आहे. दुर्गाबाई त्यांच्याबरोबर होत्या, त्या हे ऐकून चकित झालं की एवढा भाग आणि एकही लेडीज हॉस्टेल नाही. तर त्यांनी सांगितलं की 100% ग्रँट आम्ही या लेडीज हॉस्टेलला देऊ आणि तुम्ही 8 दिवसाच्या आत आम्हाला सगळे ड्रॉइंग्स त्यानंतर एस्टिमेट्स वगैरे पाठवा. त्याप्रमाणे आम्ही ती पाठवली. त्याला आर्किटेक्ट वगैरे काही मागवलं नाही, आम्हीच आमच्या कल्पनेची आता लेडीज हॉस्टेल आहे त्या बाजूला त्याचं आर्किटेक्ट पद हे माझ्याकडेच आहे. साधे आपले कागदावर वेगवेगळ्या मारून या खोल्या मध्ये ट्रँगल हे पद्धती आहे ना, मध्ये एक चौकोन आणि बाजूला खोल्या असं देवांना त्यांच्याकडे पाठवलं. आणि पाठवल्यानंतर 8 दिवसाच्या आत 100% ग्रँट ही त्या हॉस्टेलला दिली गेली. नाहीतर कधी UGC 100% देत नाही, काहीतरी पर्सेंटेज देते. आणि अशा तऱ्हेने ते हॉस्टेल सुद्धा नावावर रुपाला आलं. आणि म्हणून बाबासाहेब दिल्ली जरी असले तरी त्यांचं लक्ष सारखं इथं असायचं. कुणी येत असलं की लगेच त्याला कळवायचं हे आमच्या कॉलेजमध्ये जा आणि मागणी पुरी करा म्हणून. दुसरी एक आठवण आता रेल्वेवरून झाली. ते केवळ रेल्वेच नाही, इथं विमानतळ मोठा व्हावा ही मागणी सुद्धा बाबासाहेबांनी पहिल्यांदाच केली. माझ्या आत्ता लक्ष झालं हे रेल्वेची आठवण झाल्यानंतर. आणि त्यांनी जिथं आल्यानंतर एक मोठा मेमोरंडम सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवला होता की या त्यावेळेला इथं कच्चा रनवे होता, म्हणजे मुरमाचा. मी सुद्धा त्या विमान उतरलो होतो एकदा, अगदी मुरमाचा त्या बाजूला म्हणजे स्टेशन आहे चिकलठाण्याचं, त्या बाजूला तो रनवे होता आणि मुरमाचा होता. भंडार नाईक एकदा इथं आलेले होता, त्यावेळेस सुद्धा मला त्यांना रिसीव्ह करायला जायला सांगितलं होतं आणि त्या सुद्धा ते उतरले ते मुरमाच्या ह्याच्यावरच उतरलं होतं. आणि इथं एक चांगला विमान हे तळ असावा अशा तऱ्हेची मागणी त्यांनी केली होती. दुसरी त्यांची मागणी आत्ता माझ्या लक्षात आली की मुंबई ते औरंगाबाद शहराचा रस्ता हा सर्किटच आहे, खूप दूरचा आहे. आणि त्यांनी आधी सगळी ड्रॉइंग मधल्या नद्या डोंगर सगळं हे काढलं होतं कागदावर. आणि हा रस्ता केला तर औरंगाबाद आणि मुंबईचं अंतर काहीतरी 70 किलोमीटरनी कमी होईल. आणि म्हणून हा रस्ता सरकारने ताब्यात घ्यावा अशा तऱ्हेची मागणी त्यावेळेला त्यांनी सरकारकडे केलेली होती. हे आता आपण रेल्वेची आठवण केली म्हणून मला विमानाची आठवण झाली, विमानावरून पुन्हा रस्त्याची सुद्धा आठवण झाली. महिन्याभरापूर्वीच आपला जो कुळ कायदा आहे त्याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती होणार फलोद्यानाच्या संदर्भात असं आपणही वाचलेलं आहे, सर्वांनीच वाचलंय. मला असं उगाचच मनात विचार आला की ह्या कुळ कायद्याबद्दल काय बरं मतं होती डॉक्टर बाबासाहेबांची, कधी आपण ऐकलीत त्यांच्याकडून? नाही ऐकलीत, पण मी जी मतं सांगितली तरी त्याच्यावर विश्वास बसणं जरा अवघड आहे. अशा तऱ्हेची त्यांची मतं होती. हो, त्यांनी एकदा बोलताना असं सांगितलं की हा कुळ कायद्याचा अनेक दृष्टीने विचार झालाय. जो कसेल त्याची जमीन हे तत्व एका दृष्टीने बरोबर आहे, त्याला सुद्धा काही बेसिस आहे, नाही असं नाही. बरोबर. ऐक कोणी लोक शहरात बसणार आणि त्या जमिनीचं काहीतरी धान्य मात्र माझी मालकी हक्क आहे म्हणून आणणार, हे काही योग्य नाही. परंतु त्याच्यातून एक वाईट भाग असा निर्माण होणार नाही, तो मात्र कोणाच्या लक्षात आला नाही. तो भाग असा की आज खेडेगावात 1-2 ब्राह्मणांची घरं असतात. मी डॉक्टर आंबेडकर बोलताय ना. आणि त्या ह्याच्यात त्याचं उत्पन्न काय असतं की 1-2-4 पोती ज्वारी धान्य काहीतरी बारकाचं शेताचा तुकडा असतो त्यात त्याला मिळतात. आणि त्याच्याबरोबर त्याला काहीतरी भिक्षुकीच्या रूपाने काही पैसा मिळतो आणि अशा रीतीने उदरनिर्वाह करून तो त्या गावात राहतो. त्याची मुलं दारिद्र्य असलं तरी शहरात जातात, माधुकरी मागून शिकतात.
हे जे ब्राह्मणांच्या पासून शिकण्यासारखं आहे, हो हो सर्व समाजातल्या विद्यार्थ्यांनी, तरुण मुलांनी, ते हा ब्राह्मण गेल्यानंतर कसं दिसणार त्याला? त्या ब्राह्मणाचा मुलगा मोठा कष्टाने जाऊन आज दरिद्री असला तरी भीक मागून, माधुकरांची एखाद्याची भीकच आहे, ती मागून शिकतोय. आणि ह्याच्यापासून स्फूर्ती किती ना दुसरे लोक, म्हणजे आदर्श आहे तो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. आणि दुसरा म्हणजे आदर्श असा आहे की एका दृष्टीने आदर्श जीवन कसं जगावं, स्वच्छता कशी असावी, घरासमोर सडा घालतात, रांगोळी घालतात, फाटके कपडे असे जर शिवून स्वच्छ करून रोज आंघोळ करून राहतात. हे जे आदर्श जीवन जगण्याची जी एक कल्पना आहे ती, हे जर ब्राह्मण कुटुंब एक दोन जी खेडेगावात राहतात ती गेल्यानंतर या खेडेगावाच्या मंडळींना आदर्श म्हणूनच काही शिल्लक राहणार नाही. हो हो आणि हा कुकायद्यातला जो एक मोठा गाभा आहे, महत्वाचा अंग, आणि त्याचा परिणाम जो होणार आहे तो अनेकांच्या लक्षात आलेला नाही. हे बाबासाहेब आंबेडकर बोलतायत, याच्यावर विश्वास सुद्धा बसणार नाही. परंतु एक खरं मात्र की मी कधीही त्यांच्या बोलण्यातून कोणत्याही प्रसंगी कुणा जातीविषयी उल्लेख आहे, कोणती जात असो, मारवाडी असो, कोणी मांग असो, ब्राह्मण असो, मराठा असो, कधीही उल्लेख नाही. कधीही कोणाच्या जातीचा त्यांनी चौकशी केली हा सुद्धा उल्लेख नाही. हा, ते बोलता बोलता एकदा म्हणाले होते, हे असता आपले माननीय मोरोपंत गेले असताना सुद्धा, अरे तुमचे डॉक्टर हेडीवार होते तेव्हा तुमचा तो पहिला वर्ग होतो ना काय उन्हाळ्यात, त्यांनी मला बोलवलं होतं तिथं, 35 साठी गेले होते ते, आणि तिथं मी सगळं पाहिलं. तेव्हापासून मी संघावर तुमच्या कामावर माझी बारीक नजर आहे, आणि तेव्हा सुद्धा मी पाहिलं की तुमच्याकडे जात पात वगैरे तुम्ही काही पाळत नाही. हे त्यावेळेला सुद्धा सहज आता आठवलं मधूनच, म्हणून मी सांगितलंय. बरोबर. बाबासाहेबांचे हे जे काही मूलभूत प्रश्नांबद्दलचे जे विचार आहेत ते बरेचसे असे अप्रकाशित आणि अज्ञातच दुर्दैवाने राहिलेले आहेत. आज आपण शेती मालाचे भाव, शेतीतून निर्माण होणाऱ्या निर्णया गोष्टींचं वितरण किंवा मार्केटिंग, हा एक खूप मोठा प्रश्न सध्या आपल्या पुढे आहे. याबाबत कधी बाबासाहेबांनी कधी आपल्याशी बोलताना काही विचार व्यक्त केलेले? हो, केले, आणि ते सुद्धा त्यांच्या अगदी शेवटच्या भेटीत. हो, त्यानंतर काही त्यांची भेट झाली नाही. इथून गेल्यानंतर ते लगेच 1.5 महिन्यानंतर त्यांचं महानिर्वाण झालं. बर. त्यावेळेला मिलिंद कॉलेजच्या एक आता सध्या स्टाफ रूम आहे, त्याच्या बाजूला एक अँटी रूम आहे, ते खाली मोठी फळी टाकली होती आणि त्याच्यावरच ते पडले होते. म्हणजे भीष्म शरपंजरी पडल्यानंतर कशी दिसावे तशी एक मला ती आकृती दिसली. बर. अंगावर खाली काहीतरी धोतर, थोडं एक वर कफनी अशा त्यांनी पडले होते, आणि त्यांना काहीतरी औषध दिलं असं कारण एक ड्राउझनेस होता त्यांच्या ह्याच्यात. आणि कशावरून विषय निघालाय काय माझ्या लक्षात नाही. हे वडजीकराचे नंतर येणार आहेत ते माझ्या बरोबर होते त्यावेळेला. त्यांनी ह्या शेती मालाला चांगले भाव मिळत नाही, त्याने ते मिळण्याकरता काय करायला पाहिजे असा काहीतरी प्रश्न होता. आणि त्यांना सांगायची पद्धत जी त्यांची हरिदासासारखी होती, म्हणजे ते एखादी गोष्ट खुलून 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 सांगायचे. ते म्हणले, जोपर्यंत आपल्याकडं ही सहकाराची चळवळ फोफावत नाही तोपर्यंत शेतकरी हा असाच राहणार आहे. आज म्हणजे असा विचार करा, त्या तांबडा भोपळा हा गावातून जो विकला घेतो, खेडेगावाचा विकला जातो, 4 आण्याला 6 आण्याला विकत घेतात, आणि इथं बाजारात आणून मात्र ते 10-12 रुपये करतात. ते शेतकऱ्याच्या हातात 4 आणे, त्याच्यावरचा खर्च 4 आण्याचा त्याच्याचा झाला. बरोबर. त्याच्याला फायदा काय मिळणार त्याच्यात? आणि हा मधला माणूस आहे तो मात्र एका भोपळ्याच्या मागे 10 रुपये मिळवतो. आणि म्हणून म्हटले अशा तऱ्हेची सहकाराची चळवळ एक आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे, की 10-12 नावं त्याने घेतली, की सोनीकडून एक काहीतरी मुळे घेतले आपण, मग दगडीकडून भोपळे घेतले, काय किमतीला घेतले विकत, आणि ते सगळे आणून इथं शहरामध्ये ते विकले ह्या सहकारी तत्वावर, आणि जे पैसे मिळाले असतील ते त्यांना द्यायचे. आणि अशा रीतीने हा शेतकऱ्यांचा उद्धार होऊ शकेल. हे त्यांनी विस्ताराने सांगितलं, मी थोडक्यात सांगतोय, बऱ्याच विस्ताराने सांगितलं. नंतर मनात मात्र विचार असा येतो की आज जे दूध संकलन आणि वितरणाची सगळी व्यवस्था झालेली जी त्या तत्वावर बरोबर झालेली आहे. बरोबर. त्यांनी त्यावेळेला जे भाजीचं उदाहरण घेऊन सांगितलं ते उदाहरण भाजीचं होतं, परंतु तेच तत्व आज आपल्याला या दुधाच्या बाबतीत तरी लागू केलेलं आहे. अजून भाजी किंवा इतर वस्तू ज्या आहेत नाशवंत त्याच्यावर काही लागू केलेलं नाही.
एक बाबासाहेबांचं एकूणच जे शैक्षणिक क्षेत्रातलं काम आहे, शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी स्थापन केलेल्या, आपणही त्या संस्थेमध्ये कित्येक वर्ष प्राध्यापक होता, तर अशा काही शैक्षणिक याच्यातली एखादी आठवण आपल्याला सांगावीशी वाटते? जरा सांगता येतील अशा एक 2-3 आठवणी तरी सांगता येतील. जरूर. हां. ते इथं आल्यानंतर बहुतेक दुसऱ्या दिवशी लायब्ररीत जायचे हो हो. आणि प्रत्येक प्रोफेसराचं जे इश्यू रजिस्टर असायचं ते पाहिजे की ठकार त्यांनी किती पुस्तकं घेतलीत गेल्या 6 महिन्यात, कुलकर्णी, जोशी, काय प्रत्येकाने काय काय पुस्तकं घेतलीत ते वाचायचे. बर. आणि ज्यांनी पुस्तकं लिहिली नसतील त्याला विचारायचं, रे काय रे तू गेल्या वर्षी काय अभ्यास केला का नाही, काय तू पुस्तकच घेतली नाहीस. आता म्हणले पुस्तकं लिहिली याचा अर्थ घरी अभ्यास केला असेल असं काही होत नाही, परंतु तिचं फर्स्ट प्री रिक्विजिट की पुस्तकं लिहिली पाहिजेत. तेव्हा हा एक पहिला भाग त्यांचा असायचा. दुसरं त्यांनी मध्यंतरी अशी सुरुवात केली की ते वर्गात जाऊन प्राध्यापकांच्या लेक्चर चालू असताना बसायचे. हो हो. असे त्यांचा 4-5 दिवस त्यांचा कार्यक्रम सुरू होता. 1-2 तास बसायचे, एकदा एका वर्गात एकदा एका, मग लिहून जायचे आपल्याला. ते मी त्यांना संध्याकाळी एकदा सहज प्रश्न केला, बाबासाहेब तुम्ही या वर्गात बसता सगळ्यांच्या, आता तुम्ही माझ्या वर्गात येऊन बसला, आले नव्हते तोपर्यंत, तर केमिस्ट्री तुम्हाला काय कळणार हो? म्हटले मला केमिस्ट्री कळणार नाही. ते तोपर्यंत मात्र सोशॉलॉजी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, इंग्लिश अशा त्याच्यात जे अगदी फिलॉसॉफी की ज्यांच्या त्या अथॉरिटी होते अशा वर्गातच जाऊन बसले होते. म्हटलं मला केमिस्ट्री कळणार नाही, पण तू शिकवतोस कसा? वेदर यू हॅव द स्किल ऑफ टीचिंग, वेदर यू हॅव प्रिपेअर्ड फॉर दिस लेक्चर. विद्यार्थी पुढे बसलेले आहेत, ते विद्यार्थ्यांना तू काय बोलतोयस ते कळते का कळत नाही, हे मला कळेल. आणि मला हेच कळण्याची आवश्यकता आहे. आणि त्याप्रमाणे मी काय करतो, मुलांच्या वेळेस काही बोलत नाही, नंतर त्याला बोलून सांगतो की अरे तू जरा असं असं कर. नंतर त्यांनी सांगितलं, मी म्हणले प्राध्यापक होतो तेव्हा विषयाची तयारी कसा करत होतो ते मी, आमचे जे प्राध्यापक मंडळी निर्णय भेटतात, माझा अजून प्राध्यापकाशी बराच संबंध आहेत, त्या प्रत्येकाला मी ते एकदा हे ऐकल्याशिवाय राहतच नाही की डॉक्टर आंबेडकर हे प्राध्यापक असताना कशी तयारी करत असत हे मी अगदी आवर्जून सांगतो. ते म्हणजे माझा जर लेक्चरचा विषय असेल त्याच्या जी जी पुस्तक मला मिळतील ती सगळी वाचून काढायचं त्या भागापुरती. ती वाचल्यानंतर त्याच्यात नोट्स काढायचो, पुस्तकं ठेवून अडचण आली ते पुस्तक पाहून नंतर ते नोट्स दुरुस्त करायचं. नोट्स केल्यानंतर एक्झॉस्टिव्ह नोट्स नंतर त्याचा एक सिनॉप्सिस तयार करायचो. आणि सिनॉप्सिस केल्यानंतर फक्त सिनॉप्सिसचे हेडिंग एका कागदावर लिहायचं, हा मुद्दा हा मुद्दा हा मुद्दा आहे, 10 मुद्दे आहेत, आणि तो खिशात घालून जायचो. आणि स्टाफ रूममधून लेक्चर रूममध्ये जाताना तो तुकडाही पाडून टाकायचो. अशा रीतीने माझ्या तासाची लेक्चरची तयारी मी करत होतो. ते मला असं वाटतं की माझे जे प्राध्यापक आहेत त्यांनी सुद्धा अशा तऱ्हेची तयारी करावी. आणि वर्गात गेल्यानंतर मला कळतं की कुणाची किती खोली आहे, कुणाची किती खोली आहे, आणि म्हणून त्यांना प्रेमळपणाने मी नंतर सांगतो की तुम्ही अशा सुधारणा करा. मी स्वतः एक प्राध्यापक आहे, आज आपल्या कोणी आठवण प्रथमच ऐकली. आणि किती जण आजचे प्राध्यापक कसं सुटलात माझ्या किती जण आजचे प्राध्यापक ह्या परीक्षेला उतरतील, पण मोठी उद्बोधक आणि लोकांना कामाला लावणारी अशी सूचना आहे. मला वाटतं ठकार सर आपला बराच वेळ घेतला, पण मला अजूनही एक असं विचारावंसं वाटतं की ह्या एका मोठ्या युगप्रवर्तक ठरलेल्या अशा महान व्यक्तीच्या संपर्कात आपण राहिलात. शेवटी काळाच्या ओघात हा संपर्क संपणं हेही लिहिलेलंच होतं. डॉक्टर बाबासाहेबांच्या महानिर्वाणाच्या संबंधातली एखादी आपली काही आठवण आहे? हो आहे, ती तर फारच मनाला चटका लावून देणारी आहे. मला काही काही वेळेला ते झोपी सुद्धा ते दृश्य दिसतं. हो हो. मी वर्गात शिकवत होतो आणि वर्गात शिकवण्याची वेळेला माझी एक पद्धत अशी होती की मागचा दरवाजा आणि पुढचा दरवाजा दोन्ही दरवाजे लावून घ्यायचे, म्हणजे कुणी लेट होऊ नये किंवा कुणी मध्ये नोटीस वाचायला याला त्याला, मला ते काही आवडत नसायचं, डिस्टर्बन्स नको म्हणून ते मी बोट लावून आत बसायचो.
त्या आमच्याकडे एक हेडप्यून होते पगारे म्हणून. हो हो ते दुपारी माझं लेक्चर चालू असताना काहीतरी 1-1.5 वेळ असेल बुवा, ते आले, ते दरवाजा उघडला, तू उघडतोय कुठं असं. मी रागावलं तिच्या, रे जा निघून, तू काय वाजवतो चुकत नाही. म्हणले उघडा उघडा असं काहीतरी सांगायला लागला. म्हणून मी उघडलं. तर म्हणले साहेबांनी तुम्हाला ताबडतोब बोलाय. साहेब म्हणजे आमचे प्राचार्य चिटणीस. म्हणून मी मुलांना सांगितलं थांबा तुम्ही वर्गात, मी आलो 5 मिनिटांनी. आणि म्हणून वरच्या मजल्यावर तुमचं ऑफिस होतं, त्या मजल्यावर गेलो होते. चिटणीस हे मोठा ना रडत होते. हो हो काय झालं म्हणलं. तर मग ते मोठ्या प्रयत्नाने त्यांनी सांगितलं डॉक्टर, असा काहीतरी शब्द उच्चारला. मग पुन्हा म्हणाले गेले, असं काहीतरी त्यांनी मोठ्या प्रयत्नाने बऱ्याच वेळाने डॉक्टर आंबेडकरांचं महानिर्वाण झालं हे मला बऱ्याच वेळाने त्याचं आकलन झालं. आणि मग त्यांनी सांगितलं आता दुपारी विमान आहे मुंबई जायला, त्याला मी निघालेलो आहे आणि तुम्ही आता हे सांभाळा. म्हणून मी खाली आलो आणि वर्गात नोटीस काढली की डॉक्टर असे गेलेले, आपला त्यांचा सगळ्या विद्यार्थ्यांनी मागच्या बाजूला यावं शोक सभा घेण्याकरता. आणि ती मुलं वर्गातून बाहेर आल्यानंतर एवढं सांघिक शोकमग्नता मी कुठं पाहिली नाही. हो हो एखाद्या घरात कोणी माणूस 4-10 माणसं रडत असतात. बरोबर. म्हणजे एक कुटुंब रडत असतं, आणखी 2 कुटुंब रडत असतील. पण ते एवढे 2-2.5 हजार विद्यार्थी आक्रोश करतायत. हे दृश्य, हे विलक्षण दृश्य होतं. म्हणजे कळल्याबरोबर सगळे रडतायत, मोठ्या आवाजात रडतायत, काय काय तोंडाने म्हणतायत. त्यातला एक विद्यार्थी असा की मागं वाळूचा एक ढीक पडलेला होता, त्याच्यात तिने डोकं खुपसून घेतलं की आता मी मरतो म्हणून. आणि तो बाहेर येणं त्याच्यातून, म्हणजे खरोखरीच म्हणजे ही वॉज सिरियस ना बा, नुसती गंमत करत नव्हता. मग त्याला बाजूला काढलं आणि शोक सभा झाली. आणि तो जो शोक चालू होता कॅम्पसवर, तो किती वेळ तरी चालू होता. तर तो प्रसंग हा मोठा हृदय हेलावणारा असा प्रसंग आहे. बरोबर. मला वाटतं सर, आपली प्रकृतिमान लक्षात घेता आणि एकूणच वेळेची मर्यादा लक्षात घेता मला वाटतं आपण अगदी आपली डॉक्टर बाबासाहेबांची पहिली दृष्टभेट आणि त्यांचं महानिर्वाण इथपर्यंत आपल्या आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा दिलात. अनेक जण जेव्हा हे ऐकतील आणि पाहतील त्यावेळी ही आपली ही जी छोटीशी मुलाखत आहे, हा जो स्मृतींना आपण जो उजाळा दिलेला आहे, तो आजच्या आमच्या सर्व मित्रांना निश्चितच उद्बोधक असा वाटणारा आहे. कित्येक प्रश्नांवरचे त्यांचे विचार जे अनेकांना माहिती नाहीत ते आज आपल्या ह्या मुलाखतीमधून आम्हाला मिळालेले आहेत. मला वाटतं आपले आभार मानणे हा औपचारिकपणा ठरेल. आम्ही सर्वजण आपले अत्यंत ऋणी आहोत. याच्याकरता आपण जो मला आज संधी दिली त्याकरता मी सुद्धा आपणा सगळ्यांचा आभारी आहे. नमस्कार.